आपण येऊनी गोपाजवळी उभा ठाकला वनमाळी दवते मिळोनी सकळी बळे दवडीती हरिते। अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आलं। कालच्या कथेमध्ये महाराज असते त्या ठिकाणी कृष्णाला असतं, त्या ठिकाणी रुसले महाराज असतं गोपाळ भगवंताला असतं, त्या ठिकाणी बोलले कृष्णा आम्ही तुला असतं सर्वस्व महाराज असतं अर्पण केलं आणि तू असतं आम्हाला त्या ठिकाणी काय दिलं म्हणून असतं असे रुसून महाराज असतं त्या ठिकाणी पेंदे असतं सुदामा वाकडे असतं त्या ठिकाणी सर्व असतं भगवंताला असतं सोडलं आणि दुसऱ्या झाडाखाली असतं त्या ठिकाणी जाऊन बसले। भगवंताला म्हणलं किती आम्ही तुला दिलं, नामा सगट असणारे रूपा सगट असतं तुला आम्ही दिलं, तू असतं आम्हाला काय दिलं असं म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसले। मग कृष्ण परमात्माला या भक्ताला या गोपाळाला सोडून असतं त्या ठिकाणी महाराज असतं त्या ठिकाणी करमत नव्हतं, भगवंत एकले असतं त्या ठिकाणी न राहता त्या ठिकाणी कुठं ज्या ठिकाणी सर्व गोपाळ त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असतं त्या ठिकाणी आले असतं उभं गुपचूप असतं उभा राहिले, पण तेव्हा असतं हे गोपाळ म्हणाले भगवंता तू असतं आमच्या सोबत असतं येऊ नको, आमच्या पाशी असतं त्या ठिकाणी येऊ नको असं असतं त्या ठिकाणी दूर असतं भगवंताला गोपाळ असतं त्या ठिकाणी सारू लागले। म्हणती तू न लगेसी आम्हा ते मनोनी माघारे लोटीती हाते हरी का कुळती येतयांते मी तुम्हा ते न विसंबे। त्या ठिकाणी गोपाळ असतं भगवंताला भगवंत जवळ असतं दीनवदन करून असतं त्या ठिकाणी जवळ आले। सर्व गोपाळ म्हणाले भगवंता तू आम्हाला असतं त्या ठिकाणी लागत नाहीस, तू तुपला असतं त्या ठिकाणी कार्य बघ, आमच्या जवळ असतं त्या ठिकाणी येऊ नको। तेव्हा भगवंत असतं त्या गोपाळांना काकुल देऊ लागले, अरे असं करू नका, मला सुद्धा असतं तुमच्या सोबत असतं त्या ठिकाणी घ्या, तुमच्या सोबत मला असतं त्या ठिकाणी राहू द्या अशी केवलवाणी विनंती महाराज असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा गोपाळाला करू लागले। तुम्ही बोलाला जे वचन त्याच सारी खामी वारते ना सांगाल तेची मी करीन तुम्हा विन नगा मे मज। कृष्ण परमात्मा असतं गोपाळाला बोलले गोपाळांनो तुम्ही असतं जशा प्रकारे असतं मला म्हणताल ना आता मी तुमच्या म्हणण्यानुसार असतं त्या ठिकाणी वागल, तुम्ही असतं जसं मला कार्य सांगताल ना मी असतं तुमचं काम असतं त्या ठिकाणी ऐकल, तुमची जशी इच्छा असेल तसं मी असतं तुमच्या संग राहतो, पण मला असतं त्या ठिकाणी दूर असतं सारू नका, मला तुमच्या सोबत असतं त्या ठिकाणी राहू द्या अशी केविलवाणी विनंती असतं गोपाळाला असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असतं करू लागले। मत्स्य कुर्मादी अवतार तुम्हा लागी घेतले साचार सुकर निरस रूपे सुंदर तुम्हा लागी धरली म्या। कृष्ण परमात्मा असतं गोपाळांना सांगू लागले, गोपाळ असतं त्या ठिकाणी कोण होते महाराज भगवंताचे भक्त असतं त्या ठिकाणी होते आणि भगवंत असतं त्या गोपाळांना म्हणाले ऐका ना माझं असतं त्या ठिकाणी आहो तुमच्यासाठी असतं मी त्या ठिकाणी काय केलं महाराज कच्चे रूप असतं त्या ठिकाणी तुमच्यासाठी असतं धरलं, त्या ठिकाणी माशाचं रूप असतं तुमच्यासाठी असतं त्या ठिकाणी धरलं, नवे नरसिंह मी असतं त्या ठिकाणी झालो, तुमच्यासाठी असतं एवढं कार्य असतं मी त्या ठिकाणी केलं, मला काही गरज असतं त्या ठिकाणी नव्हती, पण तुम्हाला असतं त्या ठिकाणी सुख देण्यासाठी एवढे अवतार मी त्या ठिकाणी घेतले असं गोपाळाला म्हणणं असतं कृष्णाचं येऊ लागलं। पाळावया तुम्हाला गोनी म्या निशस्त्री केली आवनी कोलस्ते कुल निर्दाळुनी रक्षिले म्या तुम्हा ते। भगवंत असतं त्या ठिकाणी सांगू लागले तुमच्यासाठी मी असतं त्या ठिकाणी महाराज असतं परशुराम अवतार असतं त्या ठिकाणी घेतला, 21 वेळा पृथ्वी अस्त्र निषेत्री अस्त्र केली कशासाठी तुमच्यासाठी पोलस्तीचं खानदान महाराज अस्त्र मी त्या ठिकाणी अस्त्र उध्वंस अस्त्र करून टाकलं, राजा रावणाला अस्त्र मी त्या ठिकाणी मारलं, कुंभकर्णाला मारलं, विभीषणाला अस्त्र त्या ठिकाणी शरणागती दिली, सर्व अस्त्र त्या पोलस्तीचे अस्त्र त्या ठिकाणी
ठिकाणी मुलं मी महाराज मारले ना कशासाठी? तुमची बांधवडी सोडण्यासाठी, तुम्हाला सुख देण्यासाठी मी एवढं कार्यास्त्र त्या ठिकाणी केलं आणि तुम्ही मला अस्त्र त्या ठिकाणी दूरास्त्र दौडतात, तुम्ही अस्त्र मला दूरास्त्र ढकलू नका अशी महाराजास्त्र असं म्हणणं अस्त्र कृष्ण परमात्माचं भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी कोणाला? त्या गोपाळांना येऊ लागलं. ऐसा मी निज भक्त सहाकारी मज का दवडिता आहे अवसरी ऐसे बोलता हरीचे नेत्री अश्रू वाहती भडभडा. किती प्रेम अस्त्र भगवंताचं आपल्या अस्त्र भक्तावरती होतं, किती प्रेम गोपाळावरती अस्त्र त्या ठिकाणी होतं. कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले तुम्ही माझे अस्त्र त्या ठिकाणी भक्त तो माझे अस्त्र त्या ठिकाणी कित्येक भक्त माझे अस्त्र त्या ठिकाणी, पण गोपाळ कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले तुम्ही भक्त आहात पण कशी भक्त माझे अस्त्र त्या ठिकाणी आजकालच्या भक्तासारखे तुम्ही भक्त आहात का? तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी निज भक्त आणि निज भक्त महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाला म्हणावं? महाराज अस्त्र त्या ठिकाणी आधी पोटोबा आणि पुन्हा इटोबा हा निज भक्त अस्त्र त्या ठिकाणी नसतो. तो अस्त्र त्या ठिकाणी निज भक्त महाराज अस्त्र कसा असतो? त्या ठिकाणी अस्त्र त्याने महाराज अस्त्र जन्म घेतला, महाराज अस्त्र त्या ठिकाणी अहम अस्त्र त्याने सोडून देऊन सोहम स्थितीला अस्त्र त्या ठिकाणी राहिला. पुन्हा याच जन्मामध्ये का नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमच्या अस्त्र महाराज अभंगामध्ये सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले भेटी दिली. असा अस्त्र जन्मोजन्मी महाराज अस्त्र भक्ती अस्त्र करायची, त्या देवाचं अस्त्र नाव घ्यायचं, त्या देवालाही संबंध नाही. महाराज अस्त्र संसार अस्त्र त्या ठिकाणी चाललाय ना, मी करता नसून तो भगवंत अस्त्र त्या ठिकाणी माझ्याकडून अस्त्र करून गेलाय. कोणत्याच अस्त्र कर्माचा अभिमान अस्त्र हृदयामध्ये येऊ नये, मग ते सात्विक कर्म असो किंवा अस्त्र इतरत्र अस्त्र कर्म असो, मी करता नसून तो अस्त्र करणार आहे. त्याच्याच इच्छेने अस्त्र सर्व व्हाले आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी एकाच जन्माचा अस्त्र पुण्य नाही, जन्मोजन्मी महाराज अस्त्र पुण्य अस्त्र त्या ठिकाणी करावं, त्याला अस्त्र काय म्हणतात? निजभक्त महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात. आणि असे अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी निजभक्त माझे आहात आणि तुमच्यासाठी अस्त्र मी कासवाचं रूप घेतलं, माशाचं रूप घेतलं, हिरण्यकश्यपू मी अस्त्र त्या ठिकाणी मारला ना, तुमच्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी मारला. 21 वेळा निक्षत्रिय अस्त्र पृथ्वी केली, तुमच्या खातिर अस्त्र त्या ठिकाणी केली. एवढी आवड तुमची मला आहे, तुम्ही मला अस्त्र त्या ठिकाणी दूर ढकलू नका असं भगवंत अस्त्र त्या ठिकाणी गोपाळांना म्हणले. डोळ्यामधून अस्त्र अश्रू कृष्ण परमात्माचे अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागले म्हणतात. ऐसे देखणी देखोनी पेंधा धावोनी लागे चरणी आपुल्या नेत्रोदके करुणी हरिपदी केला अभिषेक. काय म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी? ही अस्त्रे ज्ञानाची खून आहे महाराज. कोणी जर आपल्यावरती उपकार करत असेल तर त्याची फेड अस्त्र उपकारानच करावं लागते महाराज. अपकारानं अस्त्र त्या ठिकाणी जमते का? या पेंड्याला अस्त्र माहित होतं खरंच अस्त्र भगवंत हा अस्त्र भक्ताचा कैवारी आहे, भक्तासाठी हा भगवंत अस्त्र काही करतो. ही खून अस्त्र कोणाला पेंड्याला अस्त्र त्या ठिकाणी पडली. महाराज अस्त्र अशी हाक भगवंताची अशी बोल पेंड्याच्या हृदयाला अस्त्र त्या ठिकाणी लागले. पेंड्या गडबडीने अस्त्र उठला आणि भगवंताच्या चरणावरती डोका अस्त्र त्या ठिकाणी ठेवलं. महाराज त्या ठिकाणी या पेंड्याच्या डोळ्यामधून अस्त्र अश्रू येऊ लागले. त्या अश्रूंना अस्त्र भगवंताच्या चरणाचा अभिषेक अस्त्र या पेंड्याने महाराज अस्त्र केला म्हणतात. गणेश कुंदात बोलती तेव्हा वैकुंठ पाळा गा माधवा आम्ही तुझा दवडोनी केशवा ठकलो होतो सर्वस्वे. पुन्हा पेंडे अस्त्र म्हणला भगवंता तुमच्या विना अस्त्र जीवन निर्ते, तुमचं नाव नाही घ्यायचं, तुमची कथा अस्त्र ऐकायची नाही, तुमचा संगत अस्त्र त्या ठिकाणी घडायचं नाही ना, मग अशा जन्माला येऊन काही उपयोग अस्त्र त्या ठिकाणी. भगवंता तुटी अस्त्री आमच्याकडून अस्त्र पडले, तुला सोडून अस्त्र आम्ही त्या झाडाखालून या झाडाखाली अस्त्र त्या ठिकाणी आलोत ना, अपराध अस्त्र आमचा त्या ठिकाणी अस्त्र झाला, आम्ही अस्त्र तुला त्या ठिकाणी काय केलं? दुःख देण्याचं अस्त्र कार्य केलं. म्हणून भगवंता आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी माफ कर, क्षमा अस्त्र त्या ठिकाणी कर ना, आम्हाला अस्त्र तुझ्या अस्त्र चरणाजवळ अस्त्र घे भगवंता असा अस्त्र हा कोण? पेंड्या महाराज अस्त्र बोलू लागला. असो हरिस मध्ये बैसोनी काला मांडिला ते क्षणी आपुल्या हाते चक्रपाणी कवळ देता निज भक्ता. अशा रीतीने महाराज
झाले. भगवंतापाशी असणारे सर्व धनाचे अस्त्र शिदोऱ्या त्या ठिकाणी सर्वांना दिल्या. भगवंताने सर्व शिदोऱ्या अस्त्र एक जागी महाराज अस्त्र त्या ठिकाणी केल्या. रिंगण महाराज अस्त्र गोपाळाचं बसवलं. भगवंत स्वतः अस्त्र त्या ठिकाणी आपल्या हाताने महाराज अस्त्र त्या आपल्या सवंगड्याच्या त्या आपल्या गोपाळाच्या अस्त्र मुखामध्ये प्रेमाने अस्त्र घास महाराज अस्त्र त्या ठिकाणी भरवत होते. असं कार्य असतं त्या ठिकाणी भगवंताने केलं म्हणतात. गडी म्हणती जगन्मोहना आधी ग्रास घे तू जनार्दना हरी म्हणे तुम्हा विना ग्रास न घे मी सर्वथा. महाराज हीच असते प्रेमाची खून असते त्या ठिकाणी. कोण आमच्या असते सोंगडी गोपाळ असते म्हणाले भगवंता तू आम्हाला आधी खाऊ घालू नको. आधी तू खाय. तू खाल्ल्यानंतर आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी दे. कसं झालं महाराज अस्त्र आमच्या हनुमंतराया सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला अस्त्र असेच भगवान प्रभू रामचंद्र अस्त्र त्या ठिकाणी म्हणले होते. सर्वजण अस्त्र जेव्हा हनुमंतराय म्हणला भगवंता आम्ही अस्त्र खाणार का आधी तू खा मग आम्ही अस्त्र. भगवंताचं अस्त्र एवढं प्रेम भक्तावर की उच्चिष्ट महाराज अस्त्र खाण्यासाठी भगवंत अस्त्र त्या भक्ताचं उच्चिष्ट खाण्यासाठी तरच तो महाराज अस्त्र प्रसाद म्हणून भक्षण करतो. ही अस्त्र पेंद्याला अस्त्र माहित होतं. पेंद्या म्हणला भगवंता तुम्ही अस्त्र आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी खाऊ घालू नका. आधी तुम्ही खा आणि तुम्ही खाल्ल्यानंतर आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी द्या असं म्हणणं पेंद्याचं अस्त्र येऊ लागलं. मग म्हणती गोपाळा तुझ विन ग्रास न घेऊ सकळ रुसोनी चालीला घन निळ जो वेल्हाळ वैकुंठीचा. काय म्हणाले महाराज अस्त्र गोपाळ अस्त्र खात नव्हते. गोपाळ म्हणाले भगवंता आम्हाला तू चालूच नको. आधी तू अस्त्र त्या ठिकाणी खाय आणि नंतर आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी दे. तेव्हा भगवंत महाराज अस्त्र रुसले. का रुसले तर माझ्या हाताने गोपाळ खात नाहीत. माझ्या हाताने खात नाही ना मग भगवंत अस्त्र त्या ठिकाणी रुसले आणि इकड महाराज अस्त्र त्या ठिकाणी जाऊ लागले म्हणतात. गोपाळ धावनी लागती पाया बैस बैस रे भक्त सखया तुझे नी ऐको म्हणून या कान्ह्या लागी बैसविले. महाराज अस्त्र मग असे भगवंत रुसले. नाही म्हणले तुम्ही खालात का नाही तुम्ही चाललो असं भगवंत म्हणले. जरासं बाजूला सरले की गोपाळ पुन्हा अस्त्र भगवंताच्या चरणावरती अस्त्र त्या ठिकाणी नतमस्तक झाले. भगवंता आम्हाला सोडून अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. तुम्ही जसं म्हणताल ना तसं कार्य अस्त्र आम्ही त्या ठिकाणी करतो. मग भगवंत महाराज अस्त्र त्या ठिकाणी बसले म्हणतात. आधी भक्ती घेतला ग्रास ते शेष शेवी जगन्निवास जो परात पर पुराण पुरुष लीला घाद दावित असे. तो भगवंत अस्त्र त्या ठिकाणी पुराण पुरुष असणारे भगवंत महाराज अस्त्र त्या ठिकाणी. मग अशा रीतीने अस्त्र भगवंताला आधी अस्त्र आपल्या सवंगड्याला आपल्या भक्ताला अस्त्र घास अस्त्र त्या ठिकाणी दिला आणि त्या भक्ताचा अस्त्र त्या ठिकाणी जो काही उरलेला प्रसाद आहे तो खाण्याची अस्त्र गुडिया भगवंताला अशा अस्त्र दिन दयाळ अस्त्र भक्तवत्सल अस्त्र त्या ठिकाणी भगवंत आणि त्या ठिकाणी आधी गोपाळांना खाऊ घातलं आणि मग आपण अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी ग्रहण महाराज अस्त्र केलं म्हणतात. ऐसा नित्य काळ यमुना तिरी काला करीत पुतनारी आपल्या हातेशी दोरी वाटी हरी सकळांते. मग अशा रीतीने महाराज अस्त्र दिनरजनी यांचा हात अस्त्र त्या ठिकाणी धंदा झाला. घरी अस्त्र संध्याकाळी जायचं सकाळी उठायचं शिदोरी अस्त्र घेऊन त्या अस्त्र यमुनेच्या तीरावरती याचं ते वासरा अस्त्र सांभाळायचे महाराज अस्त्र त्या ठिकाणी गायी अस्त्र बघायच्या आणि दुपारचा पारा झाला की भाकरी सोडायच्या सर्वांचा काला अस्त्र त्या ठिकाणी करायच्या शिदोऱ्या एक जागी करायच्या आणि सर्वांनी मिळून अस्त्र प्रेमाने खायचं. असं अस्त्र कित्येक दिवस महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं कार्य अस्त्र चालू होतं म्हणतात. गडी म्हणती ते समयी आमुचा ग्रास तू घेई तुझा ग्रास लवलाही आम्ही घेऊ गोविंदा. मग अस्त्र पुन्हा गोपाळ अस्त्र बोलले भगवंता तूच आम्हाला अस्त्र रूपचा अस्त्र त्या ठिकाणी खाऊ घालतो. आता असं नाही बोलले तू एक घास आम्हाला चारायचा आम्ही एक घास अस्त्र तुला त्या ठिकाणी चारू. आमचा एक घास तू घेत आहे आणि तुझा एक घास अस्त्र आम्हाला त्या ठिकाणी दे जाय असे गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला बोलू लागले. मी पण आणि तू पण या दोहींचा ग्रास करून
मग रुची कैसा संपूर्ण अनुभवे करून पाहावे. महाराज असतील त्या ठिकाणी म्हणून काय म्हणून महाराज असतं, माझा घास एक आणि तुमचा घास असतं एक, म्हणजे मी आणि तू. महाराज असतं याच्यामधील असतं जे काय घास घेणं देणे ना, याच्यामध्ये मी असताना निघून जाऊन मी असताना तुला खाऊ घाललो ना, तू असताना माझ्यामध्येच, हा असताना भाग आहे. महाराज असताना आज सुद्धा असताना प्रथा चालूच. महाराज असताना त्या ठिकाणी आपण लक्ष असताना देत नाहीत. एक प्रथा महाराज असताना त्या ठिकाणी चालू आहे. हिंदू धर्मामध्ये असताना सकाळी उठलं हनुमंताच्या दर्शनाला गेले की कोणी सोयरा असताना त्या ठिकाणी भेटू द्या, त्याला असताना का महाराज असताना त्या ठिकाणी राम राम म्हणण्यात जातं. एकदा राम म्हणत नाहीत महाराज, दोनदा म्हणतात राम राम असताना आपण त्यांना असताना घालतो ना, हे कशासाठी महाराज असताना त्या ठिकाणी राम राम घालले, तर महाराज माझ्या हृदयामध्ये राम आहे आणि तुमच्याही हृदयामध्ये असताना राम आहे ना, हा असणारा राम राम महाराज असताना त्या ठिकाणी एकमेकाला घातला तर ही जाणीव करून देणे, माझ्या हृदयामध्ये जो आहे ना तोच तुमच्या हृदयामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी विराजमान आहे आणि त्याच भगवंताला अनुसरून असताना हा राम राम महाराज असताना त्या ठिकाणी. असे असताना भगवंत महाराज असताना त्या गोपाळाला खाऊ घालत होते. मी तू कोण असताना त्या ठिकाणी दूर सारून ऐक्य भावा होण्यासाठी असताना ऐक्य असताना त्या ठिकाणी झालेले ना, हे प्रेम असताना दाखवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी लुटण्यासाठी आनंद घेण्यासाठी असताना एकमेकाला घास महाराज असताना खाऊ घालत होते म्हणतात. गोपाल करती कर पात्रे त्यात कवळ ठेविले राजीव नेत्रे, आले लोणची चित्र विचित्रे अंगुलिका संधी धरिताती. काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी भगवंतानं महाराज असताना काय करायचं, आपल्या हाताने असताना त्या ठिकाणी घास महाराज असताना त्या ठिकाणी घ्यायचा आणि जे काय महाराज असताना गोपाळाचे हातात ना तळ हातात ना त्यांच्यावरती असताना त्या ठिकाणी ठेवायचा. मग घास असताना त्या ठिकाणी त्या अन्नाचा असताना त्या ठिकाणी ठेवायचा आणि मग महाराज असताना त्या संघ असताना त्या घासा संघ महाराज असताना जे काही लोणचं होतं, जे काय असताना ठेसा होता, चटणी होती ना, ती सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी देऊ लागले म्हणतात. मजा पाहत ते परमहंस भोवते बैसले सदा उदास, जैसे मानस वेष्टीती राजहंस मुक्त सेवू बैसले. महाराज असताना कशा रीतीने कार्य असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. महाराज असताना त्या ठिकाणी हे गोपाळ असताना त्या ठिकाणी हा असताना कवन महाराज असताना त्या ठिकाणी काळा असताना त्या ठिकाणी शिवत होते. महाराज कशा रीतीने असताना शिवत होते, ज्या प्रकारे असताना त्या ठिकाणी राजहंस आहे आणि या राजहंसाना असताना त्या ठिकाणी त्याचा असताना जो ग्रास आहे ना महाराज, तो आनंदाला असताना त्या ठिकाणी शिवून महाराज असताना त्या ठिकाणी करावा आणि ज्याला महाराज असताना याची प्राप्ती नाही ना, त्यांना असताना उगाच लहान मुख असताना त्या ठिकाणी करून बघावं, तसं असताना कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. मध्ये बैसला भुवन सुंदर भोवते गोपाळ दिगंबर, मानापमान समग्र दोन्ही नेनती सर्वथा. महाराज असताना त्या ठिकाणी मध्यभागी असताना कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी बसले होते आणि भवतालून महाराज असताना त्या ठिकाणी कोण हे गोपाळ महाराज असताना त्या ठिकाणी होते, ज्ञानी असताना त्या ठिकाणी होते, पूर्ण असताना त्या ठिकाणी सुखाला प्राप्त झालेले असताना त्या ठिकाणी हे गोपाळ असताना त्या ठिकाणी बसले होते. असं असताना त्या ठिकाणी कार्य महाराज असताना चालू होतं म्हणतात. जैशी श्वानाची विष्ठा तैसी त्यांची वाटे प्रतिष्ठा, तरीच पावले वरिष्ठा श्री वैकुंठा हरिते. काय म्हणणारे महाराज असताना त्यांना असताना जी काही प्रतिष्ठा होती ती महाराज असताना प्रतिष्ठा असताना या गोपाळांना असताना सोडून दिली. महाराज असताना इथं जो कोणी असताना भगवंताच्या असताना प्राप्तीसाठी किंवा असताना त्या भगवंतासाठी कार्यभाग असताना त्या ठिकाणी करीन ना, त्यांनी असताना मान अपमान हा असताना त्या ठिकाणी दूर असताना ठेवावा लागतो आणि जर महाराज असताना त्याच्या मनामध्ये मान अपमान जर असेल ना, तो महाराज असताना तो कार्य असताना त्याचा असताना साध्य होत नाही. महाराज या गोपाळांना असताना इतकं एकरूप असताना त्या ठिकाणी भगवंताशी झाले की त्यांना बसण्यासाठी आसन दिलं तरी काहीच नाही, आसन दिलं तरी काहीच असणार त्या ठिकाणी नाही. मान प्रतिष्ठा असताना त्यांना दूर महाराज असताना सारली आणि जसं काही भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी आपल्याला जवळ धरतील ना, त्यामध्येच असताना भेदभाव असताना सर्व सोडून देऊन महाराज असताना त्या ठिकाणी हे गोपाळ असताना त्या ठिकाणी कार्य करत होते म्हणतात. असो हरिमुखी कवळ सकल घालिती गोपाळ, उरले ते शेष गोवळ
स्वयं घेती प्रीतीने. हो महाराज असताना मग या गोपाळाला असताना काय करायचं महाराज, भगवंताला असताना त्या ठिकाणी आपल्या हाताने एक एक घास मारला असताना भगवंताला चारायचा. मग महाराज कोणाच्या हातामध्ये लहान असताना त्या ठिकाणी घास याचा, कोणाच्या मोठा याचा, लहान याचा असताना त्या ठिकाणी मुखामध्ये भगवंताच्या सहज असताना त्या ठिकाणी जायचा, फक्त बोटाला असताना जरा जरा चिटकायचं महाराज. मग त्या गोपाळांना काय करायचं महाराज असताना भगवंताला खाऊ घालायचं, आणि जे बोटाला चिटकलेले का ती असताना ती बोट पुसून महाराज असताना त्या ठिकाणी खायचे. मग एखाद्याचा मोठा घास असला तर भगवंताच्या मुखामध्ये अर्धा जायचा आणि अर्धा याच्या हातामध्ये राहायचा. मग त्याने असताना तो अर्धा उरलेला असताना आपण त्या ठिकाणी खायचा. असे असताना गोपाळ भगवंताला असताना त्या ठिकाणी खाऊ घालू लागले, आणि उरलेला असताना त्या ठिकाणी आपण महाराज असताना त्या ठिकाणी ग्रासन असताना त्या ठिकाणी करू लागले. असं असताना त्या ठिकाणी कार्य महाराज असताना त्या ठिकाणी गोपाळाचं चालू होतं म्हणतात. तो सकाळ निर्जरते वेळी विमाने पाहती अंतराळी, तो ब्रह्मानंद वनमाळी काला कैसा करीत असे. हो मग भगवंताचे रोजचे कार्याचं असताना हे होतं, आणि महाराज असताना या असा काला असताना भगवंताच्या खाली असताना गोकुळामध्ये असताना चालू होता. आणि जे काय महाराज असताना स्वर्गातील देव असताना त्या ठिकाणी होते ना, त्यांच्या कानावरती वार्ता महाराज असताना त्या ठिकाणी गेली की भगवंत असताना त्या ठिकाणी गोकुळामध्ये जाऊन आपल्या असणाऱ्या सवंगड्या बरोबर असताना त्या ठिकाणी गोकुळात काला करतात. काला असताना एकमेकाच्या मुखामध्ये असताना त्या ठिकाणी देतात. मग हे भगवंत असताना कसा काला असताना त्या ठिकाणी करतात, म्हणून 33 कोटी देव असताना आपल्या आपल्या वाहनामध्ये बसून असताना त्या ठिकाणी महाराज असताना अंतरिक्षामधून असताना भगवंताचा काला असताना त्या ठिकाणी बघू लागले म्हणतात. ब्रह्मा म्हणे ब्रह्मपद जाळावे, वैकुळी गोकुळी निरंतर वसावे, इंद्र म्हणे माधवे काय थे गोविले आम्हासी. हो काय महाराज असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव असताना बघू लागले, खाली असताना कृष्ण परमात्मा काला असताना करू लागले, प्रेमाला असताना त्या ठिकाणी एकमेकाच्या मुखामध्ये देऊ लागले. तेव्हा असताना ब्रह्मदेव म्हणू लागले जाळायचे काय या ब्रह्मपदाला, काय सुख या ब्रह्मपदात इथं असताना त्या ठिकाणी काही सुख नाही. मला वाटतं हे सर्व त्याग असताना त्या ठिकाणी करावा, आणि कायमचं गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी जाऊन असताना त्या ठिकाणी राहावं. इंद्र म्हणत होता भगवंताने कशाला मला इतकी बंधनं असताना लावून दिले, कशाला मला एवढ्या मोठ्या सिंहासनावरती असताना त्या ठिकाणी बसवलं. महाराज आमचे फुकट नव्हते. तुकाराम महाराज म्हणले बरे देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली स्वर्गीचे अमर. महाराज असताना तुकाराम महाराज सुद्धा म्हणले होते या असताना भगवंताने दिवाळ काटणं दिवाळ, बरे या दुष्काळे पिढा केली म्हणले. तसंच असताना ते स्वर्गीचं असताना इंद्र म्हणू लागला इथं काहीच नाही, ह्या देवानं असताना त्या ठिकाणी आम्हाला या कार्यभागामध्ये किंवा असताना या सिंहासनामध्ये गोवून महाराज असताना टाकलं. जर महाराज असताना हे काहीच नसतं ना तर आम्ही सुद्धा असताना त्या ठिकाणी काय झाला असतो, या गोकुळामध्ये असताना गेलो असतो, आणि त्या भगवंताला असताना आम्ही असताना त्या ठिकाणी त्या भगवंताच्या मुखामध्ये असताना आम्ही सुद्धा घास दिला असता, त्याच्या हाताने असताना त्या ठिकाणी घास घेतला असता महाराज असताना त्या ठिकाणी. असं असतं इंद्राचं सुद्धा महाराज असताना म्हणणं येऊ लागलं. बोलती शशी सूर्य दोघे जण, आम्हा कृष्णे लाविले भ्रमण, आपण गोकुळी अवतरण भक्त जन मुक्त केले. त्या ठिकाणी कोण महाराज असताना त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र सुद्धा असताना म्हणू लागले या देवानं आम्हाला असताना त्या ठिकाणी कोणतं कार्य असताना त्या ठिकाणी दिलं. या देवानं उगत असताना आम्हाला सकाळी उगवायचं, संध्याकाळी माळवायचं, पुन्हा उगायचं, पुन्हा माळवायचं. महाराज असताना त्या ठिकाणी आमची चक्री चालूच महाराज असताना हे जर भगवंतानं आम्हाला काम दिलं नसतं तर आज आनंदाने आम्ही सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी त्या भगवंताच्या हाताने असताना काला खाल्ला असता, त्या भगवंताचं असताना त्या ठिकाणी आम्हाला सानिध्य लागलं असतं. असं म्हणणं असतं चंद्राचं आणि असताना त्या ठिकाणी सूर्याचं येऊ लागलं. तेथीचा प्रसाद कवळ जरी आम्हासी प्राप्त केवळ, तरी मुक्त होऊ तत्काळ माया चक्रापासून. कोण चंद्र आणि महाराज असताना त्या ठिकाणी सूर्य म्हणून लागले. काय म्हणून लागले महाराज तिथला जर एक कवळ म्हणजे घास महाराज असताना आम्हाला जर त्या ठिकाणी मिळाला ना तर महाराज असताना आम्ही सुद्धा मुक्त होऊन लागले. महाराज असताना त्या ठिकाणी मुक्त कशापासून असताना त्या ठिकाणी वाच
देवाचे म्हणलं ते ही जी काही माया आहे ना, ही माया असताना त्या ठिकाणी संसारामध्ये पाडते, सर्व कार्य असताना त्या ठिकाणी करून घेते, देवाकडे जायला असताना त्या ठिकाणी जाऊ देत नाही, काहीतरी मार्ग असताना त्या ठिकाणी आडवा असताना त्या ठिकाणी टाकते आणि आपल्याच मध्ये असताना गुरु पाठवून घेते. आम्ही माया मुक्त असताना त्या ठिकाणी तो घास खाऊन असताना झालो असतो असं म्हणणं असतं चंद्राचं आणि सूर्याचं येऊ लागलं. मग देव म्हणती एक करावे, मत्स्य होनी अवघे जावे, मित्र कन्या हृदय राहावे, प्रेमे तळपावे सादर. हो काय म्हणणारे महाराज असतील त्या ठिकाणी. मग हे देव बोलले आपल्याला असतील त्या ठिकाणी भगवंताच्या कालाखान्यामध्ये परम आनंद महाराज असतील त्या ठिकाणी आणि आपल्याला तर आपले कार्य सोडून असतील त्या ठिकाणी तिथे जाऊन राहता येत नाही महाराज. मग आपण काय करू, त्या स्त्री यमुनेच्या अस्त्र डोहामध्ये असतील त्या ठिकाणी मासे असतील, हो माशाचं रूप असतील त्या ठिकाणी घेऊ आणि तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला असताना त्या ठिकाणी काय होईल, भगवंताचा काला महाराज असताना खाण्यासाठी मिळेल असे देव महाराज असताना विचार करू लागले. गडिया समवेत श्रीधरा, हस्त प्रक्षालना येईल जगत उद्धार, ते शेष शेवनी उद्धार, सर्वही करू आपुला. हो काय म्हणणारे महाराज असतील, हे देवाचं अस्त्र मनोगत होतं, सर्व देव विचार असताना त्या ठिकाणी करू लागले, म्हणू लागले आपण काय होऊ, त्या असणाऱ्या यमुनेच्या डोहामध्ये माश्या होऊ. मग भगवंत असताना तिकडे काला असताना त्या ठिकाणी करतील खातील, पण हात धुण्यासाठी असताना त्या यमुनेच्या डोहामध्ये असताना येतील ना, तेव्हा आपण असताना ते महाराज असताना भगवंताच्या हाताला जे काही महाराज असताना खरकटं चिटकलं ना, ते धुताना जे मिळेल ना ते असताना त्या ठिकाणी खाऊ आणि तो भगवंत असताना आपला शास्त्र त्या ठिकाणी करू. त्या असताना भगवंताच्या हाताचा महाप्रसाद महाराज असताना आपण त्या ठिकाणी घेऊन उद्धार असताना त्या ठिकाणी पाहू म्हणतात. सुरवर ऐसे बोलना, कालिंदी जीवने झाले मीना, ते ऐक जाणे जगत जीवन, अंतर खुना तयांची. हो महाराज असताना मग काय झालं, त्या कालिंदीच्या असताना डोहामध्ये देव असताना त्या ठिकाणी मासे झाले. कशाच्या, त्या काल्याच्या मिशी महाराज असताना देवजळी झाले मासे. महाराज असं असताना देवानं माशाचं रूप असताना घेतलं, त्या असताना डोहामध्ये असताना लावू लागले, कोणालाच काही महाराज असताना पत्ता नाही येईल वाटलं, गपचिप जायचं, मासे असताना वाचे आणि भगवंताच्या हाताला लागलेलं खरकट असताना खायचं, आपला असताना उद्धार त्या ठिकाणी होईल. अहो या देवाने काही जरी केलं तरी असताना तो कृष्ण परमात्मा सर्व असताना त्या ठिकाणी जाणताय, त्याला असताना कोणाचं काही सांगायची गरज नाही, काना धरून माफी मागण्याची गरज नाही, मायाकून झाली म्हणायची गरज नाही. सर्वांचं अंतर आहे ना तो भगवंत असताना त्या ठिकाणी जाणतो. त्याच्यापासून कोणतीच गोष्ट असताना त्या ठिकाणी झाकून राहत नाही. देवाला असतं या देवाचं जे काही म्हणणं आहे ते कृष्ण परमात्माला असतं त्या ठिकाणी कळालं म्हणतात. तो घडी म्हणती जगत जीवना, चला जाऊ यमुना जीवना, मग तो वैकुंठ पिटीचा काय बोले तयांते. महाराज असताना त्या ठिकाणी मग सर्व गोपाळांना काला असताना त्या ठिकाणी खाल्ला, पोट असताना भरलं, सर्व गोपाळ म्हणाले भगवंता चला आता यमुनेच्या डोहामध्ये असताना पाणी पिऊ. तेव्हा असताना सर्वजण म्हणले चला पाणी पिऊ. तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा असताना त्यांना महाराज असताना काय बोलू लागले, म्हणे तृषा लागली जरी तरी तक्र प्यावे निर्धारी, अथवा दुग्धची प्यावे वरी, परी न जावे यमुने ते. कृष्ण परमात्मा असताना त्याला म्हणाले तुम्ही असताना का जीवन खाल्लंय, तुमचे काला असताना त्या ठिकाणी खाल्ला ना, आता तहान तुम्हाला असताना त्या ठिकाणी लागली म्हणाले, तहान लागली ना मग तुम्ही काय करा, ताक प्या आणि ताक जर नसेल ना तर दूधच महाराज असताना त्या ठिकाणी प्या असं म्हणणं असताना गोपाळांना भगवंताचं येऊ लागलं. हरी म्हणे गडिया ते हात पुसावे घोंगडिया ते, ऐसे म्हणता कान्हया तेच सर्वांचे मानले. हो काय म्हणणारे महाराज असताना भगवंत म्हणले ताकाने असताना दुधाने असताना ताण भागवा आणि हात जे काही भरलेत ना आपले असताना घोंगडीला महाराज असताना त्या ठिकाणी असताना हात पुसा. या गोपाळांना असताना त्या ठिकाणी पडलं. गोपाळे म्हणले भगवंता तुम्ही म्हणताना तसं. गडी म्हणती जगत जीवना, का वर्जिली बाय मुना, कोण्या विचारे मधुसूदना, कोप धरिला तिजवरी. मग गोपाळ असताना त्या ठिकाणी
ठिकाणी करू, पण तुम्ही अस्त्र त्या यमुनेवरती आज का अस्त्र तुम्ही कोपला का? अस्त्र यमुनेला पाणी पिण्यासाठी जायचं नाही, आता अस्त्र धुण्यासाठी अस्त्र जायचं नाही, नेमकं कारण अस्त्र त्या ठिकाणी काय भगवंता? असं श्रीकृष्णाला सर्व अस्त्र गोपाळ त्या ठिकाणी बोलू लागले. मग म्हणे ऋषिकेशी बारे तेथे आली आहे विवशी, ते धरुणी नेईल सकळासी, मी जावया भीतो तेथे. हो, मग कृष्ण परमात्मा बोलू लागले, यांना काहीतरी सांगावं लागेल ना महाराज. खरं सांगितलं तर यांना पटेल का? नाही म्हणू लागले. म्हणून असतं या गोपाळांना कृष्ण परमात्मा म्हणू लागले, तुम्हाला काय सांगावं? त्या अस्त्र यमुनेच्या डोहामध्ये येऊशी आली येऊशी, आणि ती येऊशी अशी की आपण जर तिथे गेलो ना सर्वांनाच अस्त्र ती पाण्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी उडून येईल. म्हणून आपल्याला लय भीती वाटते बाबा, आपण तर तिकडे अस्त्र जाणार सुद्धा नाही. मला अस्त्र त्या ठिकाणी भीती वाटली म्हणून मी जाणार नाही, तुम्ही सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी जाऊ नका. त्या डोहामध्ये येऊशी आली. कृष्णाचं म्हणणं अस्त्र गोपाळाला येऊ लागलं. तव पेंधा बोले वचन, तरी मी यमुनेसी जाईन, जीवन अगत्य सेविन, आपुल्या करे करुणिया. पण पेंद्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी नटकट होता. हरसडे ही सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी तसाच होता. भगवंता मला सर्व काही माहिती आहे, मला बाबा आपण अस्त्र थांबणारच नाही, आपल्याला पाणी पिल्याशिवाय जमतच नाही. भगवंता तू काही म्हण, केवढी युशी आली अस्त्र त्या ठिकाणी म्हण, आम्हाला माहिती आहे तू अस्त्र आम्हाला युशीच्या पोटामध्ये जाऊ देणारच का नाही. तू काही जरी म्हणला तरी आपण अस्त्र यमुनेच्या डोहाला जाणार, हातपाय अस्त्र त्या ठिकाणी धुणार, आणि पोटभर पाणी अस्त्र त्या ठिकाणी पिणार. असा अस्त्र पेंद्या बोलू लागला. अरे म्हणे रे पेंधिया, नसताची घेऊ नको थाया, तव तो म्हणे प्राण सखया, मी सर्वथा नर आहे. हो, त्या ठिकाणी अस्त्र पुन्हा कृष्ण परमात्मा बोलले, पेंद्या ऐक रे बाबा माझं, जाऊ नको, उगच उगच का म्हणून हाताने मारलं अस्त्र त्या ठिकाणी काय करतो तू? तुझं अस्त्र आणि हित अस्त्र त्या ठिकाणी दुःखाला प्राप्त होतो. ते पेंद्या बोलला, भगवंता तुम्ही काही म्हणा, आपण जाणार म्हणजे जाणार. हरे म्हणे पेंधियासी, तुझ ग्रासी नरे विवशी, तरी गेल्याने कडेसी, पाणी काढून सेविजे. हो, कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले, पेंद्या त्या यमुनेच्या डोहाकडे जाऊ नको कडे, तुला सगळ्याला सगळं त्या ठिकाणी युशी गिळून अस्त्र त्या ठिकाणी टाकील. बरं तुला जायचंच ना, तर तू अस्त्र त्या ठिकाणी काय कर, एखाद्या अस्त्र मडक्यानं गाडग्यानं अस्त्र त्या ठिकाणी दूर अस्त्र पाणी आणून अस्त्र त्या ठिकाणी पी, पण त्या ठिकाणी यमुनेच्या डोहामध्ये अस्त्र उतरू नको, तिथं अस्त्र हातानं पाणी पिऊ नको. असे अस्त्र कृष्ण परमात्मा बोलू लागले. मग पेंधा ते अवसरी, वेगे आला यमुना तिरी, न्याहाळून पाहे यमुना निरी, विवशी कोठे म्हणून या. मग पेंद्या कृष्ण परमात्मा म्हणाले, पेंद्या जाऊ नको, पेंद्या जाऊ नको. तेव्हा कृष्ण परमात्माचं न ऐकता पेंद्या अस्त्र यमुनेच्या डोहापाशी अस्त्र त्या ठिकाणी आला, आणि आला की गप्पन महाराज अस्त्र गेला नाही. पेंद्या मी हुशार महाराज अस्त्र त्या ठिकाणी होता. भगवंत युशी युशी म्हणतोय ना, मग युशी अस्त्र दिसण्यासाठी कशी आहे महाराज? डोहापाशी अस्त्र आला, उगत अस्त्र उभा राहिला, आणि शांत अस्त्र बघू लागला महाराज. डोहामध्ये अस्त्र कुठं शिकी दिसायला कशी, काळी का गोरी? तो यमुना जीवनाचा खळाळ, काने पेंधा ऐके तुंबळ, गेळ्या खालता ठेविला तत्काळ, जाळे माझे आवडले. हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी पेंद्या अस्त्र त्या ठिकाणी बघू लागला. तो महाराज अस्त्र डोहा अस्त्र त्या ठिकाणी होता, पण डोहामध्ये येणारं पाणी अस्त्र खळखळ खळखळ अस्त्र त्या ठिकाणी वाजू लागलं. खळखळ पाणी वाजू लागलं ना, पेंद्यानं अस्त्र बघितलं, इथं अस्त्र पाणी वाजले काहीतरी आहे, आणि त्याच्यापाशी गेळ्या होता महाराज. गेळ्या असताना त्या ठिकाणी होता म्हणतात. गेळ्या असताना कसा असतो महाराज? त्या ठिकाणी अस्त्र असं अस्त्र त्याला कमंडलू सारखं अस्त्र धरण्यासारखं अस्त्र असतं, आणि मागून अस्त्र खापराचं असतं, नाही तर मग कोणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला कोणतं तरी हे अस्त्र कद्दू, त्या कद्दूचा अस्त्र केलेला अस्त्र गेळ्या असतो महाराज. तो गेळ्या अस्त्र या पेंद्यानं काय झालं, खाली अस्त्र ठेवला, आणि त्या ठिकाणी कुठंशी दिवशी कुठंशी पाणी वाजतो, तिकडं हा अस्त्र त्या ठिकाणी पेंद्या बघू लागला म्हणतात. पेंध्या म्हणे यमुनेसी, तू बायको होणी आम्हासी, हमामा आजी घालीसी,
कैसी तगसी पाहिनाता हो, त्या ठिकाणी पुन्हा महाराज असतो पेंद्या त्या असताना यमुनेलाच म्हणला यमुने त्या ठिकाणी असतो तुझ्यामध्ये असतो येऊशील आम्हाला असतो त्या ठिकाणी नाटक असतं दाखवते का आम्हाला भीती असतं त्या ठिकाणी घालते का तू तर आमच्या असतं त्या ठिकाणी बायको असतं त्या ठिकाणी होशील आणि तुझ्या संघ असताना आम्ही हमामा महाराज असतो त्या ठिकाणी खेळू हमामा असतं त्या ठिकाणी घालू असा हा पेंद्या महाराज असतं यमुनेला बोलू लागला. जरी मी कृष्णदास असेन सत्य तरी तर तुझा करीन शांत म्हणून हमामा त्वरित मांडियेला यमुनेसी. हो, मग हा पेंद्या महाराज असतं चढीला असतं त्या ठिकाणी पेटला आणि त्या असतं कोणाला यमुनेला असतं बोलू लागला तुझा असतं खळखळाट असतं तो नाही बोधी करीन ना तर मी असतं त्या ठिकाणी कृष्णाचा असतं गडी नाही मी असतं तुझ्यामध्ये हमामा महाराज असतं त्या ठिकाणी घालणार आणि तुला असतं त्या ठिकाणी शांत महाराज असतं करणार असा हा पेंद्या असतं त्या ठिकाणी बोलू लागला. मग खरासी पेंधा हमामा घालिता न राहे कदा ते कंद बातळी गोविंदा आनंद कंदा समजले. हो महाराज असं असतं पेंद्याला असतं त्या ठिकाणी राग आला आणि त्या ठिकाणी जो काय असतं यमुनेचा खळखळाट आहे ना तो खळखळाट बंद करण्यासाठी असतं डोहामध्ये असतं उडी घातली महाराज आणि उडी घालून महाराज असतं हा हमामा असतं त्या ठिकाणी या पेंद्याला असतं चालू केला हमामा असतं त्या ठिकाणी खेळू लागला हमामा म्हणजे महाराज असतं त्या ठिकाणी कसा हमामा महाराज असतं त्या ठिकाणी आपण असतं डोहामध्ये जायचं आणि त्या पाण्यामध्ये असताना आपल्या हाताची असणारी अशी महाराज असताना मूठ करायची आणि ती मूठ असताना हमामा म्हणून असताना खाली मारायची वर असताना करायची खाली मारायची वर असताना करायची तेव्हा असताना ते पाणी असं खाली असताना आपण हल्लं की वर असताना त्या ठिकाणी उडायचं आणि त्याचा असताना आनंदच महाराज असताना त्या ठिकाणी वेगळा होतो अशा रीतीने असताना हा कृष्ण कोण पेंद्या असताना हमामा असताना घालला ही वार्ता असताना त्या ठिकाणी कृष्णाला असताना कळाली की पेंद्या असताना यमुनेच्या तीरामध्ये यमुनेच्या डोहामध्ये हमामा महाराज असताना घालतो मग कृष्ण परमात्म्यानं काय केलं म्हणतात कृष्ण म्हणे गडियासी पेंधा गेला यमुनेसी तेथे आधीच होती विवशी गती कैसी जाहली. हो मग कृष्ण परमात्मा असताना राहिलेल्या गोपाळाला असताना म्हणून लागले कवापासून पेंद्या असताना यमुनेला असताना त्या ठिकाणी गेलाय आधीच असताना तिथं विवशी महाराज असताना त्या डोहामध्ये आणि हा असताना त्या ठिकाणी बराच वेळ महाराज असताना त्या ठिकाणी झाला काय कार्यभाग असताना त्या ठिकाणी झाला असेल असे कृष्ण परमात्मा असताना त्या गोपाळांना बोलू लागले. समाचारासी गडी धाडीने तेही पेंधियासी साह्य झाले म्हणती आम्हासी नेलाविले कृष्ण भक्तासी खळबळ. हो महाराज असताना त्या ठिकाणी कृष्णाने काय सांगितलं दोघं तिघं असताना पुन्हा सवंगड्याला असताना लय वाढला असताना त्या ठिकाणी यमुनेच्या डोहावरती असताना त्या ठिकाणी गेला तुम्ही दोघं तिघं जाऊन असताना त्या ठिकाणी बघा ना काय असतं त्या ठिकाणी हा पेंद्या करतो तेव्हा दोघं तिघं महाराज असताना त्या ठिकाणी गेले तो तिथं असताना पेंद्या हमामा महाराज असताना त्या ठिकाणी घालू लागला त्या ठिकाणी असताना हे सुद्धा असताना पेंद्या असताना त्या ठिकाणी विचारला असेल पुसला असेल पेंद्या त्यांना म्हणाला आम्ही कृष्णाचे भक्त आम्ही असताना त्या ठिकाणी या असताना जगत नाथाचे असताना जग चालविणाऱ्याचे असताना त्या ठिकाणी कृष्णाचे भक्त तर ही असताना यमुना खळखळाट असताना त्या ठिकाणी करते आणि आम्हाला असताना त्या ठिकाणी काय वाकुल्या महाराज असताना किंवा असताना आम्हाला त्रास देण्याचं कार्य करते ना म्हणून महाराज असताना हे गेलेले मी त्याला असताना त्या कोणाला पेंद्याला सहकार्य असते झाले आधी एक होतं पुन्हा दोघं तिघं आले आणि ते दोघं तिघं मी महाराज असताना हमामा त्या ठिकाणी घालू लागले. आणि समाचारासी घडी धाडीने तेही तेथेची गुंतले अनेक मागोनी पाठविले तेही जाहले महाराज पहिल्यांदा असताना पेंद्या गेला पुन्हा 2-4 धाडले तेही तिथेच महाराज असताना हमामा घालू लागले पुन्हा 10-5 पाठवले ते बी महाराज असताना हमामा घालू लागले पुन्हा कृष्णाला आणखीन गोपाळ असताना पाठवले यांना उशीर का झाला म्हणून पुन्हा हे बी महाराज असताना त्यांच्यामध्ये विषय आणि त्या यमुना डोईमध्ये महाराज असताना त्या ठिकाणी हमामा घालू लागले. आले अवघे 9 लक्ष गडी बळकाविली यमुना थडी हमामा घाली ती कडोकडी मेटा खुंटी येऊनिया. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय बोलून आले 9 लाख गडी असताना त्या ठिकाणी
अस्त्र त्या ठिकाणी सर्वजण अस्त्र यमुनेच्या तीरावरती अस्त्र आले. डोहाच्या कडीला अस्त्र त्या ठिकाणी बसले, हमामा अस्त्र त्या ठिकाणी घालू लागले आणि पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी बसले. कसे तर मेटाकुटी महाराज अस्त्र त्या ठिकाणी आले. मेटाकुटी कशाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात तर पाण्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी बसण्यापुरतं इतक्याच पाण्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जायचं, जास्त पाण्यामध्ये जायचं नाही. आणि आपले गुडघे अस्त्र त्या ठिकाणी खाली अस्त्र टेकवायचे आणि आपले अंगुठे असतात ना ते सुद्धा अस्त्र आधार अस्त्र त्या ठिकाणी राहिले पाहिजे. अशा रीतीने मेटाकुटीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी बसले आणि यमुनेच्या पाण्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी हमामा महाराज अस्त्र त्या ठिकाणी घालू लागले. पेंधियासी पाठी राखे मिळाले नवलक्ष सखे घाई हमाम्याची देखे एक सरे मांडली. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी आधी पेंद्या होता, पेंद्याला सहकारी अस्त्र पुन्हा लक्ष महाराज अस्त्र गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी झाले आणि या पेंद्याला अस्त्र त्या ठिकाणी हमामा घालण्यामध्ये अस्त्र महाराज अस्त्र साथ देत होते. मग महाराज एकलाच पेंद्या हमामा म्हणत होता आणि त्या पाण्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आपले हात महाराज अस्त्र मारत होता. मग या पेंद्याला अस्त्र इतके जण मिळाले त्या स्वरामध्ये हमामा महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले. पाण्यामध्ये उड्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी हाता अस्त्र त्या ठिकाणी मारू लागले. जैसी मांडेरन धुमाळी तैसी हमाम्याची घाई गाजली सर्वाच्या मुखासी खरची आली परीन सांडिती आवाका. महाराज अस्त्र त्या ठिकाणी एवढ्या मोठमोठ्यानं हमामा अस्त्र घालू लागले, मोठमोठ्यानं हमामा अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले की ज्या रीतीनं अस्त्र रणामध्ये युद्धामध्ये अस्त्र त्या ठिकाणी वीरश्रेणी अस्त्र भरल्यानंतर जसं सैनिक महाराज अस्त्र त्या ठिकाणी लढतो ना शेतीनं झुंजत ना तसं अस्त्र हे महाराज अस्त्र गोटा अस्त्र त्या ठिकाणी हमामा घालू लागले. महाराज इतका हमामा म्हणू लागले, हमामा एका सोयीनं म्हणू लागले, एका स्वरामध्ये म्हणू लागले की हे जे नळले अस्त्र कोण महाराज घर अस्त्र यांचं नळलं अस्त्र त्या ठिकाणी बाजू लागले तरी सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी कोणीच महाराज अस्त्र गपची बसत नव्हतं. सर्वजण अस्त्र हमामा त्या ठिकाणी घालू लागले म्हणतात. प्राण झाले कासा विस हरी प्रदान येती हारिस हे सकळ सुरांचे अंश गोपवेश अवतरले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी या प्राण जाण्याची वेळ अस्त्र महाराज अस्त्र येऊ लागले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी गलित गात्र अस्त्र झाले, अस्त्र सोडले महाराज तरी अस्त्र त्या ठिकाणी हे हार अस्त्र मानत नव्हते. का मानत नव्हते महाराज? हे अस्त्र त्या ठिकाणी साधे सुधे अस्त्र भगवंताचे सवंगडी होते का? नाही महाराज, देवाने आधीच सांगितलं होतं उपदेव अस्त्र त्या ठिकाणी होते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्वर्गीचे अस्त्र त्या ठिकाणी देव अस्त्र होते आणि कृष्णाचे सवंगडी म्हणून अस्त्र त्या ठिकाणी आले. यांच्या अंगामध्ये आधीच वीरश्रेणी अस्त्र त्या ठिकाणी होते आणि त्याच वीरश्रेणी अस्त्र या ठिकाणी हमामा अस्त्र त्या ठिकाणी घालत होते. प्राणाची वेळ आली तरी त्या कृष्णाच्या जीवावरती त्या कृष्णाच्या अस्त्र त्या ठिकाणी आशीर्वादाने अस्त्र त्या ठिकाणी काय करू लागले? हमामा घालू लागले. हे रामावतारी वानर होऊन केले लंकेसी रणकंदना जिही दशकंधरा त्रास होऊन रामचंद्र तोषे. महाराज हेच अस्त्र त्या ठिकाणी राम अवतारामध्ये अस्त्र वानर होते. 33 कोटी देवच अस्त्र वानराच्या रूपामध्ये अवतरले होते आणि राम अवतारामध्ये या वानराचं काही केलं महाराज? अहो जसं श्री रावण अस्त्र त्या ठिकाणी 33 कोटी देवास्त्र ज्याच्या बुद्धीमध्ये होते ना त्या राजा रावणाला सुद्धा अस्त्र या वानरानं झोप अस्त्र घेऊ दिली होती. त्या राजा रावणाला सुद्धा चिंता वाटली होती. खाण्यापिण्याची सुद्धा कोणाला काही बापूला त्याची हे गोकुळी गोपाळ पुन्हा अवतरणे सकळ जरी राहील यमुनेचे जळ तरी उगे राहतील हे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी राम अवतारामध्ये वानर अस्त्र त्या ठिकाणी झाले. वानर होऊन राजा रावणाला अस्त्र त्या ठिकाणी गांजलं. राजा रावणाला सुद्धा महाराज अस्त्र त्राही करायला लावलं आणि तेच वानर महाराज अस्त्र त्या ठिकाणी आता कुठं आले? या अस्त्र गोकुळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी या गोपाळाच्या रूपाने अस्त्र त्या ठिकाणी हे अस्त्र त्या ठिकाणी आले म्हणतात. आणि इथं अस्त्र आता हे तिथं राजा रावणाला त्रास दिला आणि इथं अस्त्र या यमुनेच्या अस्त्र डोहामध्ये पाणी महाराज अस्त्र राहू देतील का हमामा घालून? महाराज अस्त्र हे एकदा जिद्दीला पिटले ना तो कोणालाच महाराज अस्त्र हे राम भक्त अस्त्र ऐकत नाही. असे हे राम भक्त
स्वामीच येऊ लागलं. कंद बातळी नंद नंदन एकला उरला जगत जीवन मुरली हाती घेऊन वेगे आला यमुना तीरा. हो महाराज असताना मग अशा रीतीने असताना काय झालं, इकडे हे गोपाळ असताना हमामा घालू लागले महाराज असताना त्या ठिकाणी यमुनेच्या डोहामध्ये असताना, आणि इकडं कळंबाच्या झाडाखाली कृष्ण परमात्मा एकटेच महाराज असताना त्या ठिकाणी राहिले. कृष्ण परमात्मा असताना म्हणले आता काय झालं असेल. मग कृष्ण परमात्माने आपली असताना बासुरी घेतली आणि जिथं असताना त्या ठिकाणी पेंद्या असताना त्या ठिकाणी गेलता सर्व गोपाळ गेलते ना, त्या ठिकाणी असताना कृष्ण परमात्मा येऊ लागले म्हणतात. कौतुक पाहे श्रीहरी गडी नानेत देहावरी मग म्हणे मुरारी कारे व्यर्थ शीनता. हो महाराज असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहावरती असताना त्या ठिकाणी गेले, तीरावरती असताना त्या ठिकाणी गेले, बघू लागले महाराज या असताना त्या ठिकाणी कृष्णाच्या जीवावरती रामाच्या जीवावरती वानराने जशा उड्या मारल्या ना, या कृष्णाच्या जीवावरती गोपाळ असताना इतके धुंद महाराज असताना त्या ठिकाणी झालते. हमामा घालू लागले की यांना देह भान महाराज असताना उरलं नव्हतं, येईन देहाचा विसर असताना पडला. त्या कृष्णाच्या जीवावरती एवढा हमामा असताना त्या ठिकाणी घातला की पाचच काम नाही, देव सुद्धा चिकित झाले. त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा सुद्धा चिकित झाले, बघू लागले म्हणले देव भानाला विसरून गेले ना. मग कृष्ण परमात्मा यायला असताना त्या गोपाळांना बोलले, अरे तुम्ही असताना एवढं असताना कसा विसरूस्त्र असताना त्या ठिकाणी कोणतं कार्य करता का असताना व्यर्थ आपला असताना त्या ठिकाणी शरीर कष्ट होता. अशा असताना गोपाळाला कोण कृष्ण असताना बोलू लागले, आता का करीता आश्रमा खळासी घालिता हमामा तेथे नाही स्त्री पुरुष प्रतिमा कैसे तुम्हा नकळेची. हो त्या ठिकाणी असताना मग भगवंत असताना म्हणू लागले, अरे बाबांनो ही असताना त्या ठिकाणी उतरता असताना पाणी आहे महाराज, आणि उतरत्या पाण्याला खळखळाट असतो महाराज. त्या ठिकाणी असताना हा खळखळाट आहे ना, या खळखळाटाच्या जागी असताना स्त्री सुद्धा नाही आणि पुरुष सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी नाहीये. मग तुम्ही उगाच असताना त्या ठिकाणी हमामा असताना काढून घालता का असताना तुम्ही व्यर्थ असताना शिंता, असे कृष्ण परमात्मा बोलू लागले. ऐसे बोले शेषशाही परी प्रत्युत्तर ते समयी कदा नाही देती कोणी काही थोर घाई हमाम्याची. हो महाराज असताना त्या ठिकाणी असे भगवंत असताना त्या सर्वांना असताना बोलले, पण महाराज भगवंताला असताना कोणी वापस बोलत सुद्धा नव्हतं. भगवंत आम्ही याच्यासाठी करतो, हे करायचे ते करायचे, काहीच नाही महाराज. एकच घाई आपली हमाम्याची महाराज असताना त्या ठिकाणी सुरुची यांना असताना ठेवली म्हणतात. कृष्ण म्हणे जरी न राहे यमुना तरी तेथे समर्पिता प्राणा ऐसे जाणवणे वैकुंठ राणा काय करिता जाहला. हो मग कृष्णाने महाराज असताना त्या ठिकाणी ओळखलं महाराज असताना हे कोणच महाराज असताना त्या ठिकाणी, तर हे असताना त्या ठिकाणी पहिली वानर आता गोपाळ झाले महाराज. हे असताना त्या ठिकाणी आपल्या प्राणाचा त्याग करतील, पण जे कार्य हातामध्ये धरलंय ते असताना पूर्ण असताना केल्याशिवाय राहणार नाहीत. हे महाराज असताना भगवंताला असताना कळालं. भगवंत म्हणले हे आता माघार घेणार नाहीत. मग भगवंताला महाराज असताना त्या ठिकाणी कोणती युक्ती असताना त्या ठिकाणी केली, कोणतं कार्य असताना भगवंताने केलं म्हणतात, तर ते असताना त्या ठिकाणी काय करूत म्हणतात, झालेली सेवा असणारी श्रीचरणी अर्पण करून आणि उद्याच्याला असताना त्या ठिकाणी राहिलेला कथाभाग घेऊ म्हणतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. मुरली वाजविता मुरलीधर सकळांची वृत्ती मुरली समग्र मुराळे सकळांचे अहंकार मुरहरे थोर वेधिले. हो अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. महाराज त्या ठिकाणी असणार कोण,
पेंद्या महाराज असताना त्या ठिकाणी कुठं कृष्ण परमात्मा म्हणले की यमुनेमध्ये जाऊ नको दिवशी, तेव्हा पेंद्या भगवंताचं ऐकलं नाही. महाराज यमुने तिरेला असताना त्या ठिकाणी गेला, तिथं असताना खळखळाट असताना यमुनेचं असताना त्या ठिकाणी पाहून हा मामा महाराज असताना त्या ठिकाणी घालू लागला. त्याला सहकार्य असताना सर्व महाराज असताना गोपाळ करू लागले. भगवंतानं विचार केला येत नाही म्हणून भगवंत असताना त्या यमुनेच्या तीरावरती आणलं. बघू लागले महाराज असताना त्या गोपाळाकडे की गोपाळ असताना हा मामा खेळण्यामध्ये इतके दंग झाले की महाराज त्यांच्या असताना मुख कोरडे कोरडे नरडे कोरडे कोरडे तरी सुद्धा असताना हा मामा खेळू लागले. तेव्हा भगवंत असताना त्या ठिकाणी विचार करतात, नवे नवे भगवंत म्हणू लागले हे गोपाळ असताना त्या ठिकाणी असे ऐकणार नाहीत महाराज असताना या ठिकाणी. यांना किती जरी सांगितलं तरी ऐकणार नाहीत ना. मग भगवंतानं काय केलं महाराज असताना त्या ठिकाणी मधुर असताना त्या ठिकाणी मुरली वाजवण्यासाठी आरंभ असताना त्या ठिकाणी केला. महाराज असताना मुरली इतकी गोड भगवंत त्या ठिकाणी वाजवू लागले की सर्व असताना त्या ठिकाणी जे काय गोपाळाचे अंतकरण असताना त्या ठिकाणी होते हे अंतकरण महाराज असताना त्यांची काय झाले म्हणतात की मुरुड असताना त्या ठिकाणी गेले. त्या मंजुळ धुरीनं महाराज असताना त्या ठिकाणी स्तब्ध महाराज असताना त्या ठिकाणी झाले. असं असताना भगवंताच्या मुरलीनं महाराज असताना त्या ठिकाणी कार्य केलं म्हणतात. मनोहर ध्वनी उमटती जैशा वेद श्रुती गर्जती, नकुल भोगी विचरती एके ठाई ते धवा. हो महाराज असताना अशा रीतीनं भगवंतांना असताना मुरली महाराज असताना त्या ठिकाणी वाजवली म्हणतात. सुमधुर मंधुर असताना मधुर महाराज असताना मुरलीचा आवाज असताना त्या ठिकाणी कशी मुरली वाजली तर श्रुती शास्त्र महाराज असताना त्या ठिकाणी असताना भगवंताचं गुणवर्ण असताना त्या ठिकाणी करतात ना तशी भगवंतांना असताना मुरली वाजवली म्हणतात. त्या मुरलीचा नाद ऐकून असताना त्या ठिकाणी जो काही मुंगूस आहे जो काही सर्प आहे ना ते महाराज असताना भांडणं खेळायचे असताना विसरून गेले. संघ महाराज असताना एकमेकांच्या असताना खेळू लागले. वैर भाव असताना त्या ठिकाणी या मुंगसाच्या आणि सर्पाच्या असताना मनातील असताना दूर झाला. अशी भगवंताची असणारी सुमधुर असताना त्या ठिकाणी मुरली महाराज असताना. व्याघ्र आणि गाई निर्वैर चरती एके ठाई, गज केसरी वैर नाही थोर नवलाई हरीची. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की गायी असताना त्या ठिकाणी होत्या. गायी असताना वाघापाशी महाराज असताना चारा असताना खाऊ लागल्या. वाघ असताना गायीपाशी महाराज असताना त्या ठिकाणी बसू लागला. महाराज पण असताना गायीला वाघ असताना काही करत नव्हता. सिंह असताना त्या ठिकाणी हत्ती सोबत असताना राहू लागला. असं कार्य असताना त्या भगवंताच्या मुरलीनं महाराज असताना त्या ठिकाणी केलं. सर्व वैरभाव असताना पशु पक्षी असताना विसरले म्हणतात. प्राणी स्थिर राहिले चराचर, शांत झाले यमुनेचे निर, मुरलीत म्हणे मुरहर गडे हो स्थिर राहता. हो मग महाराज असताना अशी भगवंताची सुमधुर असताना त्या ठिकाणी मुरलीचा आवाज असताना यमुनेने असताना त्या ठिकाणी ऐकला. आधी असताना यमुना खळखळाट असताना करत होती. महाराज शांत असताना त्या ठिकाणी झाली म्हणतात. सर्व महाराज असताना त्या ठिकाणी गोपाळांना असताना मुरलीचा आवाज असताना त्या ठिकाणी ऐकला. हे सुद्धा महाराज असताना गोपाळ सुद्धा असताना त्या ठिकाणी शांत असताना त्या ठिकाणी झाले. एवढी गोड असताना मधुर असताना त्या ठिकाणी कृष्णानं महाराज असताना त्या ठिकाणी भगवंतानं मुरली असताना वाजवली. आणि मुरली मध्ये असताना भगवंत असताना त्या ठिकाणी आपल्या गोपाळाला म्हणून आले, गोपाळांनो हा असताना कलह आता तुम्ही असताना बंद करा, शांत असताना त्या ठिकाणी व्हा. असं मुरली मधून असताना म्हणणं भगवंताचं आपल्या सोंगाड्याला महाराज असताना गोपाळाला येऊ लागलं म्हणतात. यमुना भिवनी पळाली सावध होनी पहा सकळी, ते पेंधियाने एकिले ते वेळी शांत झाली यमुना ते. भगवंत मुखानं असताना बोलू लागले तेव्हा कोणीच महाराज असताना विचार त्या ठिकाणी केला नाही. पण बासरी मध्ये असताना भगवंत या गोपाळांना असताना म्हणून आले, अरे यमुना असताना तुम्हाला विहिली बघा म्हणून आले. महाराज असताना तिचा खळखळाट असताना त्या ठिकाणी बंद झाला की नाही. आता असताना सावध व्हा. तेव्हा पेंद्यानं असताना मुरलीमध्ये भगवंतांना सांगितलेलं हे महाराज असताना ऐकलं आणि पेंद्या असताना सावध झाला आणि बघू लागला. त्या असताना यमुनेकडं खरंच असताना यमुना असताना शांत त्या ठिकाणी झाली. पेंद्याला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी सुख वाटू लागलं. मांडी थापटोने सहजी पेंधा आपणा ते नावाजी, म्हणे मग भला मी पेंधाजी
बळीआढ्या जन्मलो. हो, आणि पुन्हा पेंड्या महाराज असताना त्या ठिकाणी या यमुनेचा खळखळाट असताना बंद झाला. महाराज पेंड्याला हाबुक असताना त्या ठिकाणी टोकली आणि म्हणून आले भला असताना मी त्या ठिकाणी या पृथ्वीवर जन्माला आलो. किती असताना खळखळाट त्या यमुनेनं असताना त्या ठिकाणी केलता, पण या पठ्यानं महाराज असताना काय करून दाखवलं जे कोणाला शक्य झालं नाही ना, ते असताना मी त्या ठिकाणी कार्य केलं असा पेंड्या महाराज असताना त्या ठिकाणी बोलू लागला म्हणतात. पेंधा म्हणे पहा चक्रपाणी, यमुना पळविले याचे क्षणी. मग बोले त्रिभुवन ज्ञानी, तुमची करणी आघात. हो, त्या ठिकाणी पुन्हा पेंड्या देवापाशी गेला, भगवंतापाशी गेला आणि भगवंताला सांगू लागला, कृष्णा बघ असताना ती यमुना मी असताना गपची बसली, पळून असताना त्या ठिकाणी येऊशी असताना त्या ठिकाणी लावली. त्या असताना यमुनेला मी गपची बसावला, माझे असताना त्या ठिकाणी कार्य किती महान आहे असा पेंद्या असताना बोलू लागला. तेव्हा भगवंत म्हणले, पेंद्या खरंच असताना मी का तुमच्यापासून असताना त्या ठिकाणी लांब आहे का? तुमचं कार्य असताना मला माहित नाही का? किती तुमच्यामध्ये असताना सामर्थ्य, किती असताना तुमच्यापाशी ज्ञान आहे, किती बोल असताना तुमच्यापाशी सर्व काही मी असताना त्या ठिकाणी जाणतो असा हा भगवंत असताना त्या ठिकाणी पेंद्याला बोलू लागले. तुम्ही बळकट गोपाळ, तुम्हासी देखता विटे काळ. ऐसे बोले वैकुंठ पाळ, गडी हासती गदगदा. हो, महाराज असताना त्या ठिकाणी भगवंत म्हणू लागले. कोणाला पेंद्याला असताना आपल्या सवंगड्याला म्हणाले, तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहेत? बळकटच महाराज. तुम्ही असताना दीनत का? तुम्ही दुबळेत का? तुम्ही असताना एवढे बळकट की तू असताना काळ आहे ना, काळ सुद्धा तुमच्यापाशी असताना याला भीती असताना बाळगतो. त्या काळाचं सुद्धा महाराज असताना चळचळ असताना हातपाय तुमच्यापाशी असताना कापतात. एवढं सामर्थ्य असताना तुमच्यामध्ये असं म्हणणं भगवंताचं असताना त्या ठिकाणी कोणाला गोपाळाला एवढं ज्यावेळेस असताना असं भगवंत असताना बोलले ना, त्यावेळेस असताना जो काय बाकीचे गोपाळ असताना होते ना, हमामा घालणारे जो सर्वच असताना भगवंताचं म्हणणं असताना ऐकून त्या ठिकाणी खदखदा महाराज असताना त्या ठिकाणी हसू लागले, आनंद युक्त महाराज असताना करू लागले म्हणतात. गडिया समवेत वनमाळी, वेगे परतला सायंकाळी. देव मत्स्य झाले यमुना जळी, तेही गेले स्वस्थाना. हो, मग अशा रीतीने भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी आपल्या गोपाळाला घेऊन सायंकाळी असताना त्या ठिकाणी घराकडे महाराज असताना त्या ठिकाणी गोकुळाला असताना येऊ लागले. गोकुळाला असताना त्या ठिकाणी आले तेव्हा असताना जे काय देव महाराज असताना यमुनेच्या जळामध्ये मासे झालते ना, ते सुद्धा असताना आपापल्या घरी महाराज असताना त्या ठिकाणी गेले म्हणतात. गोधने घेऊन सांज वेळे, परतले परब्रह्म सावळे. सवय वेष्टित गोवळे, नाना वाद्य वाजविती. मग अशा रीतीने महाराज असताना त्या ठिकाणी सावळे असताना त्या ठिकाणी कृष्ण महाराज असताना त्या ठिकाणी सांच्यापारी असताना त्या ठिकाणी गवळ्याला असताना त्या ठिकाणी त्या असताना गोपाळाला असताना घेऊन त्या ठिकाणी कुठं महाराज असताना गोकुळामध्ये असताना परत आले तेव्हा सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी काय उरलं? वाद्य असताना वाजू लागले, सुंदर असताना आवाज त्या ठिकाणी निघू लागला. भगवंताच्या नावाचा गजर महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले. कल्याण थोडी श्रीराग, कल्याण गौडी श्रीराग, मुरलीत आळवी श्रीरंग. वसंत पावक पद्म सुरंग, नीलांबर राग वाजविती. हो, महाराज असताना मग भगवंत असताना त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले. येताना असताना वाद्य असताना सोंगडी वाजू लागले. भगवंताला चामर असताना त्या ठिकाणी दाळू लागले म्हणतात. आणि भगवंतही महाराज असताना त्या ठिकाणी चालत असताना गपचूप असताना येऊ लागले का? नाही, महाराज असताना शारंग नावाचा राग असताना आपल्या बासरीमधून भगवंत असताना मधुर स्वरामध्ये असताना त्या ठिकाणी गाऊ लागले म्हणतात. कनक दंड श्वेत चामरे, गोप ढाळीती वरियादरे. झळकताती पल्लव छत्रे, एक तुंगार पत्रे वाजविती. हो, महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात ज्यावेळेस भगवंत असताना त्या ठिकाणी हे वासर चारून असताना गावाकडे येऊ लागले, गोकुळामध्ये येऊ लागले ना,
तेव्हा असताना महाराज असताना त्या ठिकाणी नगारे वाजू लागले. पुन्हा महाराज असताना भगवंताला असताना वारं घालण्यासाठी चामर महाराज असताना होते. चामर होते, साधे होते का? साधे नव्हते महाराज. त्या चामराला असताना सोन्याचे दांडे महाराज असताना बसवलेले होते. आणि जे काय भगवंताच्या माग गोपाळाने छत्री धरली होती ना महाराज, एवढी सुंदर असताना त्या ठिकाणी होती. लक्ष प्रकाश असताना त्या छत्रीचा असताना पडत होता. आणि असे वाजत गाजत असताना भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी गोकुळामध्ये येऊ लागले. आरत्या घेऊन गोपिका सामोऱ्या येती वैकुंठ नायका, निंबलो ना उतरती देखा हरिवरुणी प्रीतीने. हो, आणि मग अशा रीतीने महाराज असताना भगवंत येऊ लागले. गोपाळांचा असताना मेळा भगवंताच्या सोबत असताना होताना मग महाराज या गोपाळांच्या आई महाराज असताना माता असताना आपले मुलं असताना शेतातून घरी असताना त्या ठिकाणी वासरी चालून यालात ना, मग त्यांच्या स्वागतासाठी आपल्या महाराज असताना लिंबोलोन करण्यासाठी साहित्य आणले. आरती उतरण्यासाठी आरती करण्यासाठी असताना सर्वजणांच्या असताना माता त्या ठिकाणी येऊ लागल्या. निज मंदिरात येता जगजेठी टाकोनिया घोंगडी काठी, धावोनी यशोदेच्या कंठी घातली मिठी श्रीहरीने. हो, मग महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं म्हणतात, तर या ठिकाणी असताना भगवंतांना गावामध्ये घरी असताना त्या ठिकाणी आले. घरी आल्याबरोबर असताना त्या ठिकाणी महाराज कृष्णाने जी काय आपल्या खांद्यावरती घोंगडी होती, हातामध्ये काठी असताना होती ना, घरामध्ये आले असताना त्या ठिकाणी एके जागेवरती टाकून असताना दिली. पळत असताना घरामध्ये गेले आणि आपल्या आईच्या असताना गळ्याला मिठी असताना त्या ठिकाणी भगवंतांना घातली म्हणतात. रामे रोहिणीच्या गळा मिठी घातली ते वेळा, एक गौर एक सावळा दाविती लीला भक्तांते. आणि महाराज असताना इकडे कृष्ण परमात्माना असताना यशोदा मातेच्या असताना गळ्याला असताना मिठी घातली. आणि तिकडे महाराज असताना त्या ठिकाणी जे काही बळीराम होते ते ना आपल्या असताना आईला महाराज असताना त्या ठिकाणी मिठी घातली म्हणतात. मग एक असताना त्या ठिकाणी गोरा आणि एक असणारा त्या ठिकाणी सावळा महाराज असताना या दोघांना आपापल्या मातीला असताना त्या ठिकाणी मिठ्या महाराज असताना मारल्या म्हणतात. ते साक्षात शेष नारायण यशोदेने पूजले दोघे जण, दोघांसी करवोनी मार्जन माया आपण टिळक रेखी. हो, महाराज मग या दोघांना असताना यशोदा मातेने असताना त्या ठिकाणी काय केलं, दोघांची आरती असताना त्या ठिकाणी उतरली. दोघांना असताना त्या ठिकाणी महाराज लिंबोलोन असताना त्या ठिकाणी यशोदा मातेने असताना या बलराम दादाला आणि कृष्ण परमात्माला असताना त्या ठिकाणी केले म्हणतात. रत्न जडित पदक माळा घातल्या दोघांची आगळा, चिमना पितांबर पिवळा कासे कसिला मायेने. हो, मग दोघांना महाराज असताना त्या ठिकाणी यशोदा मातेने असताना काय केलं, महाराज डांग टाकीने असताना त्या ठिकाणी घातले. पदकमलाची असताना माळ महाराज असताना दोघांना घातली. पिवळा असताना त्या ठिकाणी पितांबर लालुसाचा असताना कृष्णाला असताना त्या ठिकाणी महाराज असताना या यशोदा मातेने असताना त्या ठिकाणी लेविला म्हणतात. षडसान्य वाढवणी आणि ती झाली रोहिणी, माया आपल्या हाते करुणी ग्रास घाली दोघांचे. मग असताना त्या ठिकाणी रोहिणी मातेने असताना त्या ठिकाणी काय केलं, हे दोघं असताना शेतातून आले. षडरस अन्नाचं असताना ताट त्या ठिकाणी असताना भरलं म्हणतात कृष्णाला, आणि बलराम दादाला रोहिणीने असताना जीवन महाराज असताना त्या ठिकाणी आणलं म्हणतात. नाना ऋतू करिता जो न घे अवदाने सर्वथा, तो यशोदेच्या हाता पाहोनी मुख पसरित. हो, काय महाराज असताना त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते सांगतात की काय भगवंताचा असताना त्या ठिकाणी नवलय, किती अट्टास असताना त्या ठिकाणी करून, किती असताना कष्ट असताना घेऊन होम हवन महाराज असताना त्या ठिकाणी ऋषीश्वर असताना करतात. त्या भगवंताला असताना आहुती असताना त्या ठिकाणी देतात. तो भगवंत असताना त्या ठिकाणी खातो का? खात नाही महाराज असताना त्या ठिकाणी. पण यशोदा मातेने असताना त्या ठिकाणी हातामध्ये आपल्या असताना घास तोडायचा आणि तो असताना त्या ठिकाणी कृष्णाकडे केलं की कृष्णाने महाराज असताना आपलं तोंड असताना त्या ठिकाणी पसरायचं, आ महाराज असताना त्या ठिकाणी करायचं. एवढा असताना भगवंत महाराज असताना दिनाचा दयाळे. झाडोनिया मंचक वरी पाटोळा श्रीरोधक,
शेष नारायण देख दोघे तेथे पहुडती. हो महाराज असताना मग अशा रीतीने यशोदा मातीनं असताना दोघांना जीव महाराज असताना त्या ठिकाणी घातलं. सोन्याचा असताना पलंग महाराज असताना त्या ठिकाणी होता आणि सोन्याच्या पलंगावर ते यशोदा मातीनं असताना कृष्णाला आणि बलराम दादाला महाराज असताना त्या ठिकाणी झोपवलं म्हणतात. श्रीर सागरीची निधाने सेजे निजविली मायेने अनंत जन्मे तपाचरणे केली होती याची लागी. हो. काय म्हणले महाराज असताना आमचे ग्रंथकर्ते असताना सांगतात की महाराज हे दोघं असणारे इथले तिथले होते का? नाही महाराज असताना त्या ठिकाणी क्षीरसागराचे असणारे निधाने होते महाराज. हे असणारे त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये राहणारे आणि त्या ठिकाणी वास असताना त्यांचा नित्य तिथं रहवास असताना शिष्याचा आणि नारायणाचा असताना होता. पण महाराज असताना त्या ठिकाणी किती महाराज असताना पुण्य असताना त्या ठिकाणी यशोदा मातेचं असताना होतं आणि यशोदा मातेनं कित्येक जन्म पुण्य करून असताना मागितलं काय होतं तर भगवंता तू माझ्या घरी असताना बाळ रूपानं असताना त्या ठिकाणी यावं आणि आपल्या भक्ताचं असताना मनोगत पूर्ण करण्यासाठी आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ताला असताना सुख देण्यासाठी ते वैकुंठाचं निदान ते क्षीरसागराचे असणारे दोघे जण महाराज असताना या ठिकाणी यशोदा मातेच्या असताना थापटण्यानं झोपी असताना जातात निद्रा करतात. किती असताना त्या ठिकाणी भगवंताची लीला आगाध आहे म्हणून लागले. असो उठवणे प्रातकाळी माया जागे करीवन माळी कोमल हसते ते वेळी थापटीत यशोदा. हो, मग अशा रीतीनं कृष्ण परमात्माला आणि बळराम दादाला यशोदा मातेने झोपी महाराज असताना घातलं. मग सकाळी लवकरच महाराज असताना पुन्हा यशोदा माता असताना आल्या आणि कृष्णाला असं म्हणले कृष्णा उठ लवकर तुला असताना रानामध्ये वासरी घेऊन असताना त्या ठिकाणी जायचंय ना अशी हाक असताना त्या ठिकाणी हलवून असताना कृष्ण परमात्माला या यशोदा माता उठू लागल्या. उठ वेगे गोविंदा जगन मोहनानंद कंदा पुराण पुरुषा ब्रह्मानंदा गडी पाहती वाट तुझी. त्या कृष्णाला असणाऱ्या भगवंताला यशोदा माता असताना बोललेल्या कृष्णा उठ लवकर असताना त्या ठिकाणी पुराण पुरुषा जगदवंद्या महाराज असताना त्या ठिकाणी आणि तू असताना लवकर उठ तुझ्या असताना सोंगडी महाराज असताना सोबती असताना गोपाळ असताना बाहेर तुझ्या असताना वाट त्या ठिकाणी पाहतात तुला वासरं घेऊन असताना त्या ठिकाणी रानामध्ये असताना जायचंय ना लवकर असताना उठ यशोदा माता बोलू लागल्या. जागा झाला त्रिभुवनपती माता हृदयी धरी प्रीती तो बळीभद्र महामती उठता झाला ते क्षणी. हो महाराज असताना अशा रीतीनं कृष्ण परमात्मा महाराज असताना जागी झाले उठून असताना उभे राहिले यशोदा मातेनं असताना उचलून महाराज असताना कृष्ण परमात्माला असताना घेतलं हृदयाला असताना त्या ठिकाणी लावलं. लगेच महाराज असताना आमचे कोण बलराम दादा सुद्धा असताना त्या ठिकाणी जागे झाले उठून असणारे बसले म्हणतात. मुख प्रक्षालून ते क्षणी दोघा जेवी नंदराणी हरिने पावा करी घेऊनी आळवीत गोपाळा. हो मग अशा रीतीने दोघ जण असताना त्या ठिकाणी उठले. जे काही सकाळचं असताना दिनचर्येचं असताना कार्य होतं ना सर्व असताना त्या ठिकाणी केलं. यशोदा मातेनं असताना दोघांना जीव मारला असताना त्या ठिकाणी घातलं आणि लगेच कृष्ण परमात्माला असताना त्या ठिकाणी बासरी वाजवण्यासाठी असताना आरंभ केला. बासरी मधून असताना त्या ठिकाणी आपल्या गोपाळांना असताना त्या ठिकाणी भगवंत असताना बोलत होते म्हणतात. प्राण सखे हो चला तुरित वेगे जाऊ काननांत वसे गोळा करू समस्त गोप धावती ते धवा. कृष्ण परमात्मा आपल्या बासरी मधून असताना त्या ठिकाणी गोपाळांना बोलू लागले गड्यांनो लवकर असताना त्या ठिकाणी चला आपण काननामध्ये म्हणजे असताना त्या ठिकाणी रानामध्ये असताना त्या ठिकाणी जाऊ. सर्व असताना आपले वासर असताना त्या ठिकाणी गोळा करू त्यांना असताना त्या ठिकाणी चारू त्वरा असताना करा उशिरा असताना करू नका असे कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी बोलू लागले. गौरणी सहित यशोदा गोळवित जाय सचितानंदा ज्याचे स्वरूप शेष वेदा ठाईन पडे सर्वथा. हो महाराज
असतं मग अशा रीतीनं असतं कृष्ण परमात्मानं सर्व असतं सवंगडी महाराज असतं त्या ठिकाणी बोलावले एका जागेवर असतं झाले आणि यांना वाट लावण्यासाठी महाराज असतं त्या ठिकाणी यशोदा माता पुढे असतं त्या ठिकाणी उलाले यांना असतं त्या ठिकाणी विशीच्या बाहेर महाराज असतं वाट लावण्यासाठी त्या असणाऱ्या कोणाला पुराण पुरुषाला जगदीशाला असतं त्या ठिकाणी रानामध्ये जाण्यासाठी बोलावण्यासाठी असतं यशोदा माता येऊ लागल्या म्हणतात. वाद्य वाजविती गोवळे मध्ये पूर्ण ब्रह्म मिरवले पाहता गोपीचे डोळे पाती ढाळू विसरले. असे कृष्ण परमात्मा असतं त्या ठिकाणी निघाले म्हणतात. कृष्णाच्या भोवताला असताना त्या ठिकाणी सर्व गोपाळांचा असताना मेळा त्या ठिकाणी होता. सर्व अस्त्र गोपाळ भगवंताच्या अवतारून भोवतालून असताना त्या ठिकाणी होते म्हणतात. आणि महाराज अशा रीतीने वाजत वाजत कृष्ण अस्त्र मनामध्ये अस्त्र जाऊ लागले तेव्हा ज्या काय गोपी होत्या ना त्या भगवंताकडे महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाहू लागल्या. नुसत्या पाहित गेल्या महाराज एकदा पाहायला लागल्या ना सर्व अस्त्र काम धंदा कार्य कारण महाराज अस्त्र विसरून तटस्थ महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती बघून होऊ लागल्या म्हणतात. पुढे जाती वसांचे भार ते वस रूपे सकळ ऋषीश्वर पाळोनिया सर्वेश्वर उद्धरित तयांते. पुढं महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंत अस्त्र माग होते गोपाळ अस्त्र माग होते पण पुढं असणार महाराज वासनाचा अस्त्र त्या ठिकाणी कळप महाराज अस्त्र होता आणि वासनाचा कळप होता. हे वासरे महाराज अस्त्र त्या ठिकाणी वासरे होते का नाही म्हणले हे असणारे ऋषी महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते आणि या वासराला ऋषीला अस्त्र त्या ठिकाणी सांभाळण्यासाठी भगवंत अस्त्र त्या ठिकाणी मागास्त्र चालवले. भगवंत अस्त्र त्या आपल्या ऋषीचा उद्धार करण्यासाठी साक्षात अस्त्र त्या वासनाच्या रूपामध्ये जे काय अस्त्र ऋषीश्वर होते ना त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंत महाराज अस्त्र या बाल रूपामध्ये कृष्ण रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले आणि तेच कार्य अस्त्र त्यांना सुख देण्यासाठी भगवंत करू लागले म्हणतात. तंत वितंत घन सुस्वर वाद्य वाजविती परम मधुर मध्ये नाचत श्रीधर जे त्रिभुवन सुंदर रूपडे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की भगवंताच्या पुढे अस्त्र वासर चालू लागले मागा अस्त्र कृष्ण परमात्मा होते भवतालून महाराज अस्त्र गोपाळ अस्त्र होते तेव्हा वाद्य अस्त्र वाजू लागले. वाद्य वाजू लागले आनंदाने नाचत अस्त्र त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा अस्त्र वनामध्ये ते वासर चालण्यासाठी अस्त्र वत्स चालण्यासाठी अस्त्र जाऊ लागले म्हणतात. देवांचे अवतार गोप वत्से तितुकी ऋषीश्वर रूप सवे घेऊन यादव कुलदीप वनांतरी हिंडतसे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात श्रीधर स्वामी सांगतात की वत्स रूपामध्ये अस्त्र ऋषीश्वर अस्त्र त्या ठिकाणी होते आणि या गोपाळाच्या रूपामध्ये अस्त्र 33 कोटी देव महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते आणि 33 कोटी देवाचा समुदाय घेऊन भगवंत अस्त्र त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सुख देण्यासाठी महाराज अस्त्र त्या ठिकाणी वनामध्ये जाऊ लागले म्हणतात. धन्य गोपाळांचे तपथोर वश केला जगदुद्धार जो योगी मानस हृदय विहार नकळे पार वर्णिता. काय म्हणणारे महाराज अस्त्र धन्य अस्त्र त्या ठिकाणी कोण ते असणारे महाराज अस्त्र गोपाळच म्हणणारे. गोपाळास्त्र धन्य का धन्य महाराज त्रिभुवनाचा मालक असणारा त्या ठिकाणी ओस अस्त्र येणं केला कोणी या अस्त्र गोपाळाने केला. खरंच अस्त्र यांचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी महाराज धन्यता महाराज अस्त्र त्यांना देऊ लागले की येणं तप आधी तसं केलं कसं जेणेकरून भगवंताला अवतार घेऊन यावं लागलं आणि पुन्हा अस्त्र हे गोपाळ जसं म्हणतील ना तसं अस्त्र भगवंताला वागावं लागलं. भगवंत वागू लागले त्यांची इच्छा अस्त्र पूर्ण करू लागले. केव्हा माणूस अस्त्र पूर्ण इच्छा अस्त्र करतो वागतो केव्हा जेव्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी वशामध्ये म्हणजे अस्त्र ताब्यामध्ये जातो ना ऋण काय असलं ना तर त्याचा अस्त्र आहे की मग एक धन्यता अस्त्र कशामुळे देऊ लागले की तो 33 कोटी महाराज अस्त्र सर्व तिन्ही त्रिभुवन निर्माण करणारा भगवंत आणि तो भगवंत या गोपाळांच्या अस्त्र त्या ठिकाणी
काम असताना करतो जसं म्हणलं तसं राहतो ना. किती ओस असताना भगवंत केला, किती तप असताना यांनी केला असेल, धन्यता महाराज असताना त्या कोणाला 33 कोटी देवांना असताना गोपाळांना असताना आमचे श्रीधर स्वामी देऊ लागले. मध्ये श्रीकृष्ण पावा वाजवी, जो आदि पुरुष माया लाघवी, नानावतार भाव दावी, नृत्य करिता स्वानंदे. हो महाराज असताना अशा रीतीनं भगवंत असताना त्या ठिकाणी सर्वजण असताना वाद्य बाजूला आले, गोपाळ वाद्य बाजूला आले आणि कृष्ण परमात्मा महाराज असताना या सर्वांच्या मध्ये असताना त्या ठिकाणी नाचू लागले. आणि नाचू लागले महाराज, नुसतं नाचू लागले का महाराज, त्या ठिकाणी भगवंत असताना जे काय 10 अवतार भगवंतांनी असताना कोणासाठी आपल्या भक्तासाठी घेतले ना, ते असताना सर्व लीला महाराज असताना भगवंत 10 अवताराचे असताना नाचता नाचता करून दाखवू लागले. असं कार्य असताना त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज असताना करू लागले म्हणतात. टाळ मृदंग मोहरिया, पावे शृंगे घुमरिया, रुद्रविने पिनाकिया, वाजविती सुस्वरे. हो महाराज असताना त्या ठिकाणी वाद्यांची नावं असताना सांगून आले. गोपाळ असताना आनंदामध्ये असताना वाजू लागले महाराज, पावा असताना वाजू लागले, मृदंग असताना त्या ठिकाणी वाजू लागले, घुमऱ्या महाराज असताना त्या ठिकाणी वाजू लागल्या. घुमऱ्या महाराज असताना त्या ठिकाणी वाद्याचं नाव असताना घुमरे, पण कोणाला माहिती का महाराज घुमऱ्या असताना कशा असतात, महाराज असताना 2 तांब्यासारखे असताना त्या ठिकाणी गडू असतात आणि त्याच्यामध्ये असताना पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी खडे किंवा असताना छेरी टाकलेले असतात आणि तांब्याचं तोंड असताना त्या ठिकाणी शिवून घेतलेलं असतं आणि ते महाराज दोन्ही हातात 2 असताना धरून असं गोल फिरवावं लागतं. त्याला असताना त्या ठिकाणी मधली मधली घुमतोय महाराज ते, आणि त्याला असताना घुमऱ्या म्हणतात. अशा घुमऱ्या असताना त्या ठिकाणी वाजू लागले. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी एक दुसरं असताना एक वाद्य होतं, त्याला असताना काय म्हणतो आपण महाराज, युक्तारी असतात ना, तशी युक्तारी एक महाराज असताना त्या ठिकाणी होती, तीही सुंदर असताना वाजू लागली. पुन्हा दुसरं एक महाराज असताना वाद्य महाराज असताना त्या ठिकाणी असतं. कसं महाराज एकतारी सारखंच असतं, त्याला एकूणही एकतारी सारखं सर्व काही असतं, पण त्याच्यावरती एक टिकराला असताना त्या ठिकाणी घोड्याचा केस बांधलेला असतो आणि तो महाराज असताना त्या इण्याच्या तारावरती घासावा लागतो महाराज. ते सुद्धा असताना त्या ठिकाणी वाद्य होतं. असे वाद्य वाजवित असताना सवंगडी असताना त्या ठिकाणी गोपाळ कृष्णाला घेऊन त्या वनामध्ये काननामध्ये महाराज असताना जाऊ लागले म्हणतात. घमंडी टाळांची घाई, करटाळ्या फडकती पाही, गाती नाना गती लवलाही, नाके वाजविती विनायक. हो महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की अशा रीतीने जाऊ लागले. टाळ सुद्धा महाराज असताना वाजू लागले, टाळ्या असताना त्या ठिकाणी वाजू लागले आणि उल्हासामध्ये असताना गीत गायन करीत महाराज असताना हे गोपाळ वनामध्ये जाऊ लागले म्हणतात. नाना श्वापदे बाहाती वनी, त्यांचीच देती प्रतिध्वनी, एक वृक्षावरी वानर होनी, बळे शाखा हलविती. हो आणि महाराज जंगलामध्ये वनामध्ये असताना जाऊ लागले. वनामध्ये जाताना हे गोपाळ असताना काय करू लागले, वनामध्ये बरेचसे महाराज असताना श्वापद असताना त्या ठिकाणी राहतात, जंगली प्राणी असताना त्या ठिकाणी राहतात. हे गोपाळ असताना काय करू लागले, चलत चलत त्या असताना त्या प्राण्यासारखे आवाज असताना काढू लागले. एक गोपाळ असताना त्या ठिकाणी झाडावर जाऊ लागलं आणि मुटकून करू लागलं आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी फांद्या असताना हलवू लागले. वानरासारखं कार्य असताना एक गोपाळ असताना करू लागला म्हणतात. एक देती बळे भुबुकार, तेने नादावले अंबर, एक म्हणती लंका नगर, आम्हीच पूर्वी जाळीले. अशा रीतीने एक महाराज असताना वानर कुठे गेलं म्हणतात, झाडावरती असताना गेलं. भुबुकार असताना त्या ठिकाणी देऊ लागलं आणि दुसरे वानर असताना त्या ठिकाणी गोपाळ जे काय होते ना ते असताना म्हणू लागले, मागलच्या जन्मामध्ये आम्ही असताना त्या ठिकाणी काय केलं, वानर असताना होतो आणि आम्हीच असताना ते राजा रावणाचं लंका असताना होती ना महाराज, ती असताना आम्हीच जाळली, आम्हीच असताना त्या लंकेचा विध्वंस असताना त्या ठिकाणी केला. असं असताना एक गोपाळ महाराज बोलू लागला म्हणतात. नाना परिचय रेखिले, वृक्ष डहाळे श्री खोविले, एक वृक्षावरी गाती चांगले, लीला पार हरीची. हो मग एक जण महाराज असताना त्या ठिकाणी झाडावरती जाऊ लागले. झाडावरती जाऊन महाराज असताना त्या ठिकाणी महाराज झाडा
खाली असताना त्या ठिकाणी बांधू लागले आणि पुन्हा महाराज असताना गायन असताना करू लागले, गीत गायन करू लागले, सांगू लागले महाराज आम्ही काय काय असताना त्या ठिकाणी केलं, कोणतं कार्य असताना केलं, पुढे असताना काय करणार आहे असे असताना गोपाळ त्या ठिकाणी सर्व प्राण्यांचे असताना हावभाव करू लागले. एक गायनाचा छंद पाहून तैसीची तुका वितीमान, एक टिरीचा मृदंग करून वांकुल्या दावीत वाजवित. हो महाराज एक जण असताना त्या ठिकाणी काय करू लागला, महाराज गायनाचा असताना हावभाव करून आपल्या कानाला हात लावून असताना वाकडं तुकडं तोंड असताना त्या ठिकाणी आलाप घेतल्यासारखं असताना करू लागला. एक असताना त्या ठिकाणी महाराज एखादं वाद्य वाजवण्यासाठी असताना आपल्याच पायाला असताना त्या ठिकाणी मृदंग वाजवल्यासारखं असताना त्या ठिकाणी एक गोपाळ असताना करू लागला म्हणतात. हालती लक्षणीय एक वरुणी फळे हानिती देख, मयूर पिठे शिरी कित्येक अति सतेज झळकती. हो महाराज कित्येक जणांना असताना मोराचे पंख असताना आपल्या डोक्याला असताना त्या ठिकाणी लावले महाराज आणि वरी झाडावर लिहिलेली जी काय असताना गोपाळ होते फळं असताना तोडून खालच्याला असताना आणण्याचं कार्य असताना करू लागले म्हणतात. एक बैसोनी वृक्षावरी मयुरायसाची ध्वनी करी, एक मंडूक होनी निर्धारी अवनीवरी उडताती. महाराज एक गोपाळ असताना त्या ठिकाणी वृक्षावर असताना गेला आणि मोरासारखा महाराज असताना आवाज त्या ठिकाणी करू लागला. एक महाराज असताना जमिनीवरती बेंडकुळी सारखा असताना त्या ठिकाणी झाला आणि बेंडूक कसा असताना उड्या मारतो तशा असताना उड्या मारून असताना एक गोपाळ दाखवू लागला म्हणतात. एक मांजरायसा गुरगुरी, एक कच्छ होनी रांगती पृथ्वीवरी, एक वृषभ होनी धरणीवरी धावताती तुडवावया. महाराज एक असताना गोपाळ महाराज असताना काय झाला म्हणतात तर कासव असताना त्या ठिकाणी झाला. एक असताना वृषभासारखा असताना वागू लागला. नाही महाराज असताना वृषभानं असताना त्या ठिकाणी सुटावं दुसऱ्याला असताना त्या ठिकाणी मारण्यासाठी धडक मारण्यासाठी जावं ना तसा एक गोपाळ असताना त्या ठिकाणी करू लागला म्हणतात. एक दृढ आसन घालीती, चरणांगुष्ट करी धरिती, दोघे उचलोनी त्यासी नेती, मग बैसती तुझे स्थानी. हो महाराज एक असताना काय करू लागला, एक गोपाळ असताना त्या ठिकाणी महाराज ध्यान करण्यासाठी असताना बसल्यासारखे असताना त्या ठिकाणी मांडी असताना घालू लागला. आपलेच अंगुठे असताना आपल्या हाताने असताना मांडी घातलेले अंगुठे असताना धरून बसू लागला. मग दुसरे दोघं जण असताना येऊ लागले, त्याला असताना आधार उचलू लागले आणि जिथं बसले का तिथून उचलून दुसऱ्या जागेवर ठेवू लागले म्हणतात. गुंज माळा गळा रक्त, वनमाळा डोलती पाद पर्यंत, तुलसी माळा सुवासित परिमळत वनतेने. हो महाराज त्या ठिकाणी मुलाला या असताना गोपाळाने काय केलं, गुंजा महाराज असताना असतात गुंजा, त्या गुंजाची असताना माळ केली होती. गुंजा असताना त्या ठिकाणी लाल असतात म्हणून अशा लाल गुंजाची माळा असताना त्यांना घातली. तुळशी माळा असताना त्या ठिकाणी घातल्या आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी फुलाच्या असताना माळा घातल्या आणि या सर्वांच्या माळाचा असताना वासी सुगंध असताना येऊ लागला आणि सर्व असताना त्या ठिकाणी कशामध्ये वनामध्ये असताना त्या ठिकाणी चालू लागला म्हणतात. एक खेळती चेंडू फळी, एक वावडी उडविती निराणी, एक लपंडाई ते वेळी नेत्र झाकोनी खेळती. हो एक जण महाराज असताना त्या ठिकाणी चेंडू फळी खेळू लागले महाराज, म्हणजे आजचा असताना बॅट बॉल खेळू लागले. एक असताना त्या ठिकाणी काय करू लागले महाराज, लपंडाव असताना त्या ठिकाणी एक जण खेळू लागलं. डोळे असताना एकमेकांचे असताना लपंडाव खेळताना कसे लागतात तसे असताना लपंडाव असताना त्या ठिकाणी गोपाळ खेळू लागले. गोवरा भीती दांडू चक्रे, एक हमामा घालिती गजरे, हुतुतू हुमली एक सरे, गोप घालिती आवडी. महाराज त्या ठिकाणी विटूदांडू असताना खेळू लागले. भवरा असताना त्या ठिकाणी खेळू लागले. भवऱ्याचा खेळ असताना खेळू लागले. पुन्हा हमामा महाराज असताना त्या ठिकाणी खेळू लागले. हुतुतू महाराज असताना खेळ असताना त्या ठिकाणी खेळू लागले. हुमरी महाराज असताना एक खेळ मुलांनी हुमरी खेळ असताना त्या ठिकाणी खेळू लागले. असे नानाविध असताना त्या ठिकाणी खेळ गोपाळ असताना त्या ठिकाणी खेळू लागले म्हणतात. एक बळे झोंबी घेऊनी, एक एकासी पाडिती मेदिनी,
एक सुरवाती टाकोनी म्हणती शोधून काढारे. हो महाराज एक एक अस्त्र त्या ठिकाणी एक एक जण काय करू लागलं, कुस्ती महाराज अस्त्र त्या ठिकाणी पळत खेळू लागले. हे याला धरू लागले, ते त्याला धरू लागले, जमिनीवरती अस्त्र त्या ठिकाणी पाडू लागले. असे नाना परीचे खेळ महाराज अस्त्र गोपाळ त्या ठिकाणी खेळू लागले म्हणतात. हे रामावतारी बहुश्रमले युद्ध करिता लंकेशी भागले. म्हणून गोकुळी वेळे ब्रह्मानंदे क्रीडती. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. कोण आमचे श्रीधर स्वामी अस्त्र सांगू लागले, महाराज ही अस्त्रे राम अवतारामध्ये बरेचसे परिश्रम अस्त्र यांना झाले, कष्ट अस्त्र झाले. कित्येक दिवस अस्त्र हे वाढणारे उपाशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी राहिले, कष्ट हे ना अस्त्र त्या ठिकाणी घेतले. आणि आमच्या अस्त्र प्रभू रामचंद्रांना अस्त्र द्यायला आशीर्वाद दिलता आणि सांगितलं होतं महाराज अस्त्र यावेळेस अस्त्र तुम्ही निस्वार्थ माझं अस्त्र भजन केलं ना, तुम्ही अस्त्र उपाशी तापाशी माझं अस्त्र कार्य केलं ना, तुम्हाला अस्त्र त्या द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार जेव्हा घेईल ना तेव्हा अस्त्र तुम्हाला परम सुख देईल. आणि तेच आज अस्त्र त्या ठिकाणी जी काही उपाशी राहिलेली वानर होते ना ते आज गोपाळाच्या रूपामध्ये आनंद अस्त्र व्यक्त करू लागले. तो परमा आनंद अस्त्र त्या ठिकाणी शिवर करू लागले महाराज. भगवंत सुद्धा किती आवडीनं अस्त्र त्यांना अस्त्र दही दूध तूप लोणी अस्त्र खाण्यासाठी देऊ लागले. का तर महाराज राम अवतारामध्ये कष्टाची अस्त्र इतके घेतले होते, परिश्रम इतके केले की त्या भगवंताला अस्त्र यांचा या गोपाळांना या वानरांना अस्त्र देव ऋणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलता. म्हणून भगवंताला अस्त्र त्यांची पूर्ण इच्छा करावी लागली आणि तृप्त अस्त्र भगवंत प्रमानंद देऊन अस्त्र करू लागले म्हणतात. पूर्वी हे निराहार होते म्हणून जेविती हरी सांगाते. आपल्या हाते रमानाथे ग्रास त्यांसी घातले. पूर्वी महाराज अस्त्र हे काय होते, उपाशी तापाशी अस्त्र राहिले होते. म्हणून भगवंत अस्त्र आता काय करतात, स्वतः आपण अस्त्र त्यांच्या मुखामध्ये अस्त्र घास घालतात. याचसाठी अस्त्र भगवंत त्यांना अस्त्र जीव घालतात. का त्याला अस्त्र आधी महाराज अस्त्र त्या ठिकाणी कष्ट घेतले होते, उपाशी राहिली होती, म्हणून आता भगवंताच्या हाताने त्यांना अस्त्र त्या ठिकाणी खाण्यासाठी मिळाले. धन्य अस्त्र ते गोपाळच म्हणून आले. असोवने खेळे जगदात्मा वृक्ष भेदित गेले व्यमा. त्या छायेसी शिव ब्रह्मा क्रीडा करू इच्छिती. हो महाराज अस्त्र अशा वनामध्ये अस्त्र भगवंत अस्त्र आपल्या गोपाळासोबत अस्त्र त्या ठिकाणी जाऊ लागले म्हणतात. तिथले असणारे वृक्ष महाराज अस्त्र कसे होते, गगनाला अस्त्र भेटणारे अस्त्र त्या ठिकाणी होते. इतकी अस्त्री गडद छाया अस्त्र त्यांची होती की महाराज त्या अस्त्र छायेखाली अस्त्र कोण शिवशंकर आणि पार्वतीला सुद्धा अस्त्र वाटत होतं की किती गार अस्त्र त्या ठिकाणची छाया, तिथं अस्त्र विश्राम करावा आणि त्या छायेखाली भगवंत अस्त्र आपल्या गोपाळाला घेऊन अस्त्र त्या वनामध्ये काही महाराज अस्त्र वस्त्र अस्त्र राखत होते म्हणतात. अशोक वृक्ष उतोतिया राय आवळे आंबे खिरणिया. निंब वट पिंपळ वाढोनिया सुंदर डहाळिया डोलती. हो त्या वनामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशोकाचे वृक्ष अस्त्र होते, महाराज अस्त्र आंब्याचे अस्त्र होते, पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी विविध अस्त्र त्या ठिकाणी फळाचे अस्त्र त्या ठिकाणी झाड अस्त्र होते, वृक्ष अस्त्र होते, सर्वांचे ढाळे अस्त्र त्या ठिकाणी फांद्या अस्त्र फळांना लगडून महाराज अस्त्र गेल्या होत्या. असे अस्त्र अनेक प्रकारचे झाड अस्त्र तिथे होते म्हणतात. डाळिंबी सुपारी सायन मांदार चंदन मोह वृक्ष अंजीर. चंपक जाई परिकर बकुल मोगरे शोभती. डाळिंबाचं झाड महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं, सुपारीचं अस्त्र झाड होतं, खारकाचं अस्त्र झाड होतं, मवाचं अस्त्र त्या ठिकाणी झाड होतं, बकुळा अस्त्र त्या ठिकाणी होते. सर्व प्रकारचे विविध प्रकारचे मोगऱ्या सगट महाराज अस्त्र झाड त्या ठिकाणी होते म्हणतात. शेवंती जपा वृक्ष परिकर तुळसी करवीर कोबिदार. कनकवेली नागवेली सुंदर पोवळवेली आरक्त. फणस महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी अस्त्र काय महाराज अस्त्र पानाचे सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी वेल अस्त्र होते. बरेचसे महाराज अस्त्र येल होते, बरेचसे अस्त्र फुलाचे अस्त्र झाड त्या ठिकाणी होते.
तुम्ही अस्त्र ऐकली ना तेवढे अस्त्र झाड त्या ठिकाणी होते म्हणतात. कल्प वृक्ष आणि कंचन, गरुड वृक्ष आणि अर्जुन, वाणियासी बेटे सुवासे पूर्ण, कर्पूर कर्दळी डोलती. कर्दळीचे झाड महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणाले, महाराज अस्त्र त्या ठिकाणी असे फळाचे अस्त्र झाड होते, सुशोभित अस्त्र शोभा देणारे अस्त्र झाड होते, फुलाचे अस्त्र होते, कर्दळी अस्त्र होती, जास्वंद अस्त्र होता, पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी वेलदुडे अस्त्र त्या ठिकाणी होते. असे सर्व प्रकारचे झाड अस्त्र त्या ठिकाणी होते. फुलांचा सुगंध अस्त्र त्या ठिकाणाहून येत होता. द्राक्षा मंडप विराजती, शतपत्रे कल्हारे विकासती, वृक्षावरी चढती मालती, बदरी डोलती फळभारे. महाराज त्या ठिकाणी अस्त्र द्राक्षाचे अस्त्र झाड होते. द्राक्षाच्या झाडांना अस्त्र त्या ठिकाणी मांडव अस्त्र केलेला होता. नाही मुलाले महाराज अस्त्र मांडव तो होताच होता, पण अनेक झाडांची वर अस्त्र द्राक्षाची वेला अस्त्र त्या ठिकाणी गेले होते आणि द्राक्षाचे घोसा अस्त्र त्या ठिकाणी लोबत होते. असं कार्य अस्त्र त्या वनामध्ये, त्या जंगलामध्ये, ज्या जंगलामध्ये, ज्या वनामध्ये बघून ते गेले ना, तिथली अस्त्री अशी शोभा होती म्हणतात. शालत माल पारिजातक, शिरस आणि राय चंपक, फणस निंबोनी मातुलिंग सुरेख, कळंब महावृक्ष सुंदर. कळंबाचं झाड महाराज अस्त्र एवढं सुंदर होतं. त्या ठिकाणी अस्त्र कळंब होता म्हणतात. फणसाचं अस्त्र त्या ठिकाणी झाड होतं, सुपारीचं अस्त्र झाड होतं, बदामाचं अस्त्र झाड होतं, खारकाचे अस्त्र झाड होते. असे सर्व प्रकारचे झाड अस्त्र त्या वनामध्ये होते म्हणतात. नारिंगी बिल्व देव पाडवी, नारंगी होती, बेलाचं झाड अस्त्र होतं. देवदार वृक्ष नभ मंडळी, देवदार नावाचा अस्त्र वृक्ष महाराज अस्त्र नभमंडळाला गेला होता. अगरू कृष्णा गरु सुवास मेळी, नभस्तरी परिमळती. महाराज अस्त्र हे मला माहित नाही म्हणतात. काय नाव घेतलं आपण ऐकलं नाही, बघितलं नाही, पण त्या झाडाचा अस्त्र वास महाराज अस्त्र त्या ठिकाणी येत होता, सुगंध अस्त्र त्या ठिकाणी देत होता. असं झाड अस्त्र त्या ठिकाणी होतं म्हणतात. जाय फळ वृक्ष सुंदर, जायफळाचं झाड होतं. लवंगी नाना लता परिकर, लवंगी नाना लती परिकर. येता सुगंध मलय समीर, रुंजती भ्रमर कमलावरी. महाराज अशा रीतीने अस्त्र कमळाचे झाड अस्त्र त्या ठिकाणी होते. त्या कमळाच्या झाडाहून झाडाचा महाराज अस्त्र फुलाचा वास अस्त्र आला ना, तो भ्रमर महाराज अस्त्र रुंजून रुंजून अस्त्र त्या फुलावरती करत होते. एवढे अस्त्र त्या ठिकाणी फुलं सुद्धा महाराज अस्त्र मधुर अस्त्र होते, सुवासिक अस्त्र होते म्हणतात. कपिथ ताड सुंदर वाढले, ताराचं झाड होतं. सूर्य वृक्ष टवटवले, सूर्यवृक्ष महाराज अस्त्र होता. औदुंबर सदा फळले, इक्षुदंड रस भरित. हो महाराज त्या ठिकाणी उंबराचं अस्त्र औदुंबर महाराज अस्त्र झाड होता. औदुंबर, त्या औदुंबर झाडाला अस्त्र हनुष्या महाराज अस्त्र फळं लागलेले राहायचे, ते महाराज अस्त्र हनुष्या पिकलेले राहायचे. मग त्या अस्त्र कशाचं म्हणतात महाराज अस्त्र त्या ठिकाणी? महाराज अस्त्र त्या ठिकाणी उंबराचं झाड, उंबराच्या झाडाला उंबर लागलेली असायची, पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी पिकलेली असायची आणि पिकलेल्या उंबराचा अस्त्र पुन्हा वास महाराज अस्त्र त्या ठिकाणी याचा. असे अस्त्रे नाना प्रकारचे झाड महाराज त्या ठिकाणी होते म्हणतात. मयूर चातके बदके, कस्तुरी मृग जवादी बिडालके, राजहंस नकुळ चक्रवाके, अति कौतुके विचरती. या वनामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होतं? महाराज बदक अस्त्र होते, मोरा अस्त्र त्या ठिकाणी होते, नकुळ अस्त्र त्या ठिकाणी म्हणजे मुंगसा अस्त्र होते. महाराज त्या ठिकाणी म्हणतात की चातक पक्षी अस्त्र होते. पुन्हा महाराज अस्त्र शहामृगासारखे अस्त्र, उंच मानावाले अस्त्र, पाखरा अस्त्र त्या ठिकाणी पक्षी होते आणि आनंदाना अस्त्र रहवास त्या वनामध्ये करत होते म्हणतात. कोकिळा आळविती पंचमस्वर, विपनते सुवासीन मनोहर, ऐसिया वनांत श्रीधर, वत्सभार चारितसे. कोकिळा महाराज अस्त्र त्या वनामध्ये होती. कोकिळा अस्त्र त्या ठिकाणी एकदाच महाराज अस्त्र कू करायची का? तिथली अस्त्र कोकिळा पंचम स्वरामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गायन अस्त्र करत होती.
पितले पक्षी अस्त्र बोलत होते महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणि अशा अस्त्र त्या ठिकाणी एवढे झाड अस्त्र बळाचे असलेल्या अशा वेली अस्त्र त्या ठिकाणी होत्या अशा वेलीच्या अस्त्र त्या वनामध्ये असे पक्षी अस्त्र तिथे होते अशा वनामध्ये भगवंत अस्त्र आपल्या सवंगड्या बरोबर अस्त्र त्या ठिकाणी महाराज त्या वनामध्ये अस्त्र आपले वास्त्र महाराज अस्त्र घेऊन जात होते म्हणतात दिवस आला 2 प्रहरा वृक्ष छायेसी समग्र वसे गोळा करून जगद उद्धार कळंबातळी बैसला हो महाराज असते अशा रीतीने उडणाऱ्या अशा वनामध्ये भगवंत अस्त्र त्या ठिकाणी राहत होते गोपाळासवी अस्त्रात राहत होते मग दुपारचे अस्त्र त्या ठिकाणी टाइम महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाला 2 प्रहराचा अस्त्र टाइम झाला आणि एक अस्त्र कळंबाचं मोठं अस्त्र हिरवगार झाड अस्त्र होतं गडद अस्त्र छाया त्याची होती ना मग त्या झाडाखाली सर्व अस्त्र वासर अस्त्र वत्स अस्त्र गोळा करून गोपाळ वत्स त्या झाडाखाली महाराज अस्त्र दुपारच्या पाऱ्यामध्ये विश्राम महाराज अस्त्र त्या ठिकाणी करत होते म्हणतात काला मांडीला घन निळे गोप भोवते वेष्टोनी बैसले सकळ सुरवर पातले विमानी बैसोनी पहावया हो महाराज मग अशा अस्त्र कळंबाचं झाड मोठं अस्त्र त्या ठिकाणी होतं त्या झाडाखाली दुपारच्या अस्त्र त्या ठिकाणी 2 प्रहराला भगवंत अस्त्र गोपाळा बरोबर अस्त्र काला त्या ठिकाणी अस्त्र करत होते ते काला बघण्यासाठी स्वर्गातले देव अस्त्र युगामध्ये अस्त्र बसवून त्या भगवंताचा काला महाराज अस्त्र बघत होते म्हणतात वसे जी होती गोळा केली ती चरत चरत दूर गेली कमळासने देखून ते वेळी मना माझी आवेशला हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून आले अशा रीतीने अस्त्र कळंबाच्या झाडाखाली अस्त्र गोपाळ होते वास्त्र अस्त्र त्या ठिकाणी होते पण भगवंत अस्त्र त्या ठिकाणी होते वास्त्र अस्त्र हळूहळू अस्त्र पुढे महाराज अस्त्र निघून अस्त्र त्या ठिकाणी गेले दूर अस्त्र वास्त्र त्या ठिकाणी गेले आणि भगवंत असा काला करतात ना तेव्हा महाराज अस्त्र कमलापतीला अस्त्र त्या ठिकाणी दूर गेलेल्या वास्त्राचा अस्त्र रागाला म्हणतात म्हणे श्रीकृष्ण पूर्ण अवतार किंवा अंशरूप आहे साचार हा प्रता पाहू विचार मांडिले चरित्र कमलोद्भवे भगवंताचा ते काला महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण ब्रह्मदेव अस्त्र बघू लागले ब्रह्मदेवाने विचार अस्त्र त्या ठिकाणी केला की लोक म्हणतात त्या हरिने अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या ठिकाणी अवतार अस्त्र कृष्ण रूपामध्ये अस्त्र घेतला ब्रह्मदेव म्हणतात की महाराज हा खरंच अस्त्र पूर्ण रूप अस्त्र हरी आहे का अंशांशी अस्त्र त्या भगवंताचा अवतार आहे आपण अस्त्र त्या ठिकाणी पाहू असा अस्त्र त्या ठिकाणी मनामध्ये हेच महाराज अस्त्र ब्रह्मदेवाला अस्त्र धरला आणि त्या भगवंताची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेव अस्त्र काय करू लागले म्हणतात येऊनिया वृंदावनी परमेष्ठी अवलोकी नयनी म्हणे बसण्या विचोरुनी करील करणी कैसी पाहू हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र ब्रह्मदेवाने विचार केला खरंच हा अस्त्र तो क्षीरसागरीचा अस्त्र नारायण आहे का आपण अस्त्र त्या ठिकाणी बघूच मग त्या ठिकाणी कोण हा अस्त्र ब्रह्मदेव गोकुळामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी आला आणि म्हणला आता आपण काय करू या अस्त्र कृष्णाचे जे काही वासर ते अस्त्र आपण काय करू चोरीला अस्त्र त्या ठिकाणी चोरून अस्त्र नेऊ मग हा अस्त्र कृष्ण काय करतो ते अस्त्र त्या ठिकाणी आपण पाहू महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले या अस्त्र ब्रह्मदेवाला अस्त्र इथंच आपण आज अस्त्र थांबू म्हणतात झालेली सेवा अस्त्र श्रीचरणी अर्पण करू आणि उद्याच्याला अस्त्र त्या ठिकाणी राहिलेल्या कथा भागी घेऊ म्हणतात कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय।